हॅलो वेलकम फ्रेंड्स. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये थोडंसं काही कॉर्पस डेलिक्टी संबंधी बघितलं. फॉल्सेस इन ओमिनिबस मीन्स एखादी गोष्ट जर खोटी असेल तर ती सगळीच गोष्ट खोटी आहे असं प्रिन्सिपल जे आहे लॉचं ते आपल्या इंडियामध्ये लागू नाही आहे. मीन्स टेस्टिमनी ऑफ द विटनेस त्यामध्ये एखादा स्मॉलर पार्ट आहे जो फॉल्स असेल किंवा जो ट्रस्टवर्दी नाही आहे तर त्याची पूर्ण टेस्टिमनी डिस्कार्ड करता येणार नाही. मीन्स त्याची पूर्ण टेस्टिमनीवरती बिलीव्ह करता येणार आहे. पण जो मटेरियल पार्ट आहे जो बिलीव्ह करता येण्यासारखा आहे, जो विश्वासपात्र आहे, ज्याच्यावरती रिलाय करता येईल कोर्टाला, तर तो पार्ट ॲडमिसिबल होईल, म्हणजेच रेलेवंट होऊन जाईल. डिस्कार्ड करता येणार नाही त्याच्या पूर्ण टेस्टिमनीला जर एखादा छोटा भाग असेल तर. सो ते एक मॅक्झिम आहे, ते आपल्याला प्रिलिम्ससाठी आणि ॲज अ इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जातं. तर कॉर्पस डिलिक्टीमध्ये आपण बघितलं की डेड बॉडी फाउंड मिळालाच पाहिजे का, तर तसं नाही. इफ द ॲक्यूज मे टेक द डिफेन्स दॅट की डेड बॉडी मिळाली नाही, हाऊ कॅन यू ॲलेज मी दॅट आय हॅव कमिटेड सो अँड सो मर्डर. सो तर इट इज नॉट नेसेसरी दॅट की डेड बॉडी सापडूनच यायला पाहिजे. ही माईट बी हॅव डिस्पोज ऑफ दॅट बॉडी की भविष्यामध्ये कोणाला मिळू नये म्हणून, तर तो एस्केप होऊन जाईल ह्याचं बेनिफिट घेऊन. सो लास्ट सीन थेरी त्यासोबत कनेक्ट करता येईल आपल्याला. तर हे जस्ट मॅक्झिमन्स आपण थोडा काही बघितल्या. टाईप्स ऑफ विटनेस आपण विटनेस जेव्हा चॅप्टर बघू त्यावेळेस आपण बघू किती प्रकारचे विटनेस आहेत. तर हा पहिल्यांदा आपण रेलेव्हन्सीचा फॅक्ट बघितला की फॅक्ट्स विच आर नेसेसरी टू प्रूव्ह द फॅक्ट इन इश्यू. त्या सगळ्या काय रेलेव्हंट फॅक्ट आहेत. फॅक्ट इन इश्यूला प्रूव्ह करण्यासाठी जे फॅक्ट महत्त्वाचे आहेत आणि जे लिगली रेलेव्हंट आहेत, लॉजिकली रेलेव्हंट नसले ते चालतील पण ते लिगली म्हणजे सेक्शन 4 to 50 ते बसत असतील तर ते सगळे रेलेव्हंट फॅक्ट्स आहेत. ते कशाला प्रूव्ह करणार आहेत? फॅक्ट इन इश्यूला प्रूव्ह करणार आहेत. सो वी सी द रेलेव्हन्सी पार्ट. नाव द ॲडमिसिबिलिटी पार्ट जे सेक्शन 51 ऑनवर्ड्स आहेत. आणि ॲडमिसिबिलिटीचे जे काही रूल्स आहेत ते एकदम स्ट्रिक्ट रूल्स आहेत. मीन्स त्यामध्ये कोर्टामध्ये कुठं लिबरल दिलं नाही. मीन्स ॲडमिसिबिलिटी डिसाइडेड बाय द जज. आणि ते कसं डिसाईड करणार आहे ते विजडम ऑफ द जजवर डिपेंड आहे. त्यांचं ज्युडिशियल माइंड कसं आहे, त्यांचं एक्सपिरियन्स कसं आहे त्यावरती डिपेंड आहे. सो आपण हँडरायटिंगमध्ये पण बघितलं की एक्सपर्ट विटनेस आहे तो स्पेशली स्किल्ड असायला पाहिजेत. इट इज नॉट नेसेसरी दॅट ही मस्ट बी क्वालिफिकेशनच पाहिजेत. नंतरनं जो आपण जो सेक्शन बघितले त्यामध्ये फर्स्ट बघितले की तो एक्सपर्ट विटनेस असायला पाहिजे आणि कोर्ट हेल्पलेस आहे. मीन्स विटनेस इज अन एक्सपर्ट आणि तो एक्सपर्ट विटनेस त्यामध्ये तो स्पेशली स्किल्ड असायला पाहिजे. नंतरनं आपण बघितलं ॲक्वेंटेड हँडरायटिंग. मीन्स ज्याला माहीतगार आहे, मीन्स त्याला माहिती आहे की या पर्सनची अशी अशी हँडरायटिंग आहे किंवा सिग्नेचर आहे, तर त्यासंबंधी. मीन्स आपण सेक्शन 72 पण बघितला. त्यानंतरनं कोर्टाला स्वतः एनेबलसुद्धा करता येईल. कोर्ट कॅन कंपेल द सच अ पर्सन किंवा पार्टी टू द सूट आहेत किंवा ॲक्यूजला सांगता येईल. जसं आपण सेक्शन 311 कॅपिटल ए ओल्ड CRPC बघितलं की कोर्ट मॅजिस्ट्रेट काय करणार आहे, ॲक्यूज पर्सनला कंपेल करणार आहे की एखादं सॅम्पल सिग्नेचर दे आणि ते डिस्प्युटेड सिग्नेचरसोबत काय करणार आहे, कम्पेअर करणार आहेत. सो ते शिक्षण आपण बघितले. सेक्शन 72 बघितलं कोर्ट स्वतः एनेबल करेल किंवा एक्सपर्ट पर्सनला सांगेल की तुम्ही याच्यावरती ओपिनियन द्या. सो इट इज एनेबलिंग प्रोव्हिजन आहे. त्यामध्ये फिंगर इम्प्रेशनसुद्धा येते. तर सर्वात पहिल्यांदा त्यांनी एक गोष्ट सांगितली की रेलेव्हन्सी नंतर ॲडमिसिबिलिटीचा पार्ट त्यांनी फर्स्ट फॉरमोस्ट सांगितले की काही फॅक्ट्स ते प्रूव्ह करायची आवश्यकता नाही आहे. मीन्स ज्युडिशियल कोर्ट स्वतः मोठं काय करणार आहे, त्याचं नोटीस घेणार आहे, म्हणणार की ही फॅक्ट प्रूव्ह करायची आवश्यकता नाही आहे. तर सम ऑफ दिस फॅक्ट्स आपण बघितले सेक्शन 50 आणि 52 की इंटरनॅशनल लॉ असेल, टेरिटरी ऑफ इंडिया असेल किंवा कोण 2 देशामध्ये युद्ध वगैरे चाललं असेल किंवा कोण पब्लिक ऑफिसर आहे, समजा एखादा PSI आला असेल साक्ष देण्यासाठी, मग तो पर्टिक्युलर त्याची अपॉइंटमेंट लेटर दाखवायची काही गरज नाही. मीन्स ती फॅक्ट प्रूव्ह करायची आवश्यकता नाही. जसं आपण अजून बघितलं की ॲडमिशन असेल किंवा प्लीडिंगमध्ये काही मेन्शन केलं असेल तर ती फॅक्ट ऑलरेडी प्रूव्ह आहे. जर बिफोर द हिअरिंग असेल तर ते रिटर्न पाहिजेत, मग ती फॅक्ट प्रूव्ह करायची नाही. ओरल असेल तर तुम्हाला ती फॅक्ट प्रूव्ह करायला लागेल, पण रिटर्नमध्ये असेल तर ती फॅक्ट प्रूव्ह करायची आवश्यकता नाही. आणि ॲट द टाईम ऑफ हिअरिंग ओरल किंवा रिटर्न असेल तर ही फॅक्ट प्रूव्ह करायची आवश्यकता नाही. पण कोर्ट ॲडमिशनच्या बेसवरती सुद्धा फॅक्ट प्रूव्ह करायची आवश्यकता नाही म्हणणार नाही की हे फॅक्ट प्रूव्ह करा. पण इट इज डिस्क्रिशनरी पार्ट ऑफ द कोर्ट. मीन्स कोर्ट स्वतः म्हणेल की नाही भले ते ओरली की ॲडमिट जरी असेल पण नाही इंडिपेंडेंटली फॅक्ट प्रूव्ह करा. आपण ऑर्डर एकसुद्धा त्यावेळेला एक एक्झाम्पल बघितलं की ताजमहालचं असेल, एखादा प्लेंटिफ म्हणून असेल ताजमहाल हा माझा, आय एम द ओनर ऑफ दिस ताजमहाल, पण डिफेंडंट पण त्यांनी सेटअप केलं. डिफेंडंट सो ऑल्सो ॲडमिटिंग दॅट की येस दिस ताजमहल बिलॉंग टू द प्लेंटिफ. सो या ॲडमिशनवरती जजमेंट पास करताना मीन्स ऑर्डर 12 आपण बघितलं की जजमेंट ऑन ॲडमिशन असेल तर कोर्ट मस्ट बी व्हेरी प्रिकॉशस ऑन दिस पॉईंट.
सो तर नेक्स्ट पार्ट आहे मीन्स इंडिपेंडेंटली कोर्ट ऑर्डर करेल प्लेंटिफला की तुम्ही इंडिपेंडेंटली प्रूव्ह करा, मीन्स जजमेंट ऑन ॲडमिशन देणार नाही. मीन्स हे सुद्धा बघायला पाहिजे की प्लेंटिफ इज एंटायटल्ड टू दिस लिगल रिलीफ आणि अगेन्स्ट हुम हा आपण राईट कोणाच्या अगेन्स्ट एन्फोर्स करता येईल हे सुद्धा कोर्टाने कॉशियस असायला पाहिजे या पॉईंट ऑफ व्ह्यूवरती. मीन्स जजमेंट ऑन ॲडमिशन असेल तर कोर्ट प्रिकॉशन असायला पाहिजे आणि ते इंडिपेंडेंटली प्रूव्ह करा म्हणून सांगेल. तर आता ओरल एव्हिडन्स कसा पाहिजे तर डायरेक्ट एव्हिडन्स पाहिजे. तर आपण सुरुवातीलाच बघितलं की सेक्शन 4मध्ये काय बघितलं की पार्ट ऑफ द रेस्ट मीन्स पार्ट ऑफ द सेम ट्रान्झॅक्शन आहे ते स्पॉन्टेनियस असायला पाहिजे. स्पॉन्टेनियस म्हणजे इमिजिएट असायला पाहिजे. इमिजिएट म्हणजे काय, इमिजिएट ऑफ इव्हेंट जो आहे कसा इमिजिएट व्हायला पाहिजे, त्यामध्ये पार्ट ऑफ द सेम ट्रान्झॅक्शनमध्ये असायला पाहिजे. आणि स्पॉन्टेनियस म्हणजे अचानक जो व्हायला पाहिजे, त्यांनी तिथं बघितलेलं आहे की काय तिथं घटना घडलेली. मीन्स फॉर एक्झाम्पल आपण रस्त्यावरनं तो जात होता माणूस, त्याने कार वेगाने धावतात जोरात चालली होती आणि पुढं जाऊन तो बी व्यक्तीला डॅश केली आणि तो कार निघून गेली. मग तिथे जाऊन विचारतो काय झाला, तो म्हणतो की अशी कार याच कलरची कार तिथून जळून गेली, मला डॅश करून निघून गेली, हिट अँड रन करून गेली. सो ते पार्ट ऑफ द सेम ट्रान्झॅक्शनमध्ये भलेही ते डायरेक्ट आय विटनेस नसला तरी त्या इन्सिडेंटचा, पण तो पार्ट ऑफ द सेम ट्रान्झॅक्शनमधला होता. त्याने बघितली होती की अशी वेगात कार इथून गेलेली आहे आणि पुढं जाऊन तो व्यक्ती त्याला स्टेटमेंट्स देतो आहे. मीन्स कसा डायरेक्ट एव्हिडन्स आहे. डायरेक्ट एव्हिडन्स इज ऑल्सो बेस्ट एव्हिडन्स. म्हणजे ज्याने व्यक्तीने पाहिलं स्वतः तो कोर्टात येऊन साक्ष देईल की माझ्यासोबत असं घडलं आहे, पण तो आता बी व्यक्ती जो आहे तो डेड आहे, तो कॅनॉट कम बिफोर द कोर्ट अँड टेस्टिफाय. मीन्स ए व्यक्ती कसा आहे हिअरसे एव्हिडन्स आहे, मीन्स त्यांनी घटना बघितली पण पार्ट ऑफ द सेम ट्रान्झॅक्शनमध्ये असल्यामुळं ते फॅक्ट इश्यूच्या जवळ असल्यामुळे ते वरती करता येईल. म्हणजे सायमल्टेनियसली क्रॉस एक्झामिनेशन पण आपण घ्यायला पाहिजे की तो व्यक्ती खरं बोलतो आहे किंवा नाही. किंवा जसं डायिंग डिक्लेरेशन संबंधी बघितलं की जो व्यक्ती मयत झाला आहे त्यांनी लास्ट ब्रेथ म्हणजे शेवटचा श्वास घेताना तो खोटाही व्यक्ती बोलू शकतो की नाही या व्यक्तीने मुद्दाम मारलं. मीन्स इट इज नॉट हायली प्रोबेबल पण नाही आहे की त्यावरती विश्वास ठेवता येण्यासारखं. माईट बी जो विटनेस कोर्टामध्ये सांगतोय तो खोटंही सुद्धा बोलू शकत असेल. माईट बी पॉसिबल दॅट. मीन्स हिअरसे एव्हिडन्स इज नॉट एव्हिडन्स. मग तो डिसीज पर्सनचा एखादा नियर रिलेटिव्ह विटनेस असू शकतो किंवा इंटरेस्टेड विटनेस असू शकतो. त्याच्यावरती किती विश्वास ठेवता येईल हे कोर्टासमोर प्रश्न आहे. सो तर त्याची क्रॉस एक्झामिनेशन घ्यायला पाहिजे. म्हणून हिअरसे एव्हिडन्स इज नो एव्हिडन्स ॲज अ जनरल रूल सांगितलं की ज्याने स्वतःच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेलं आहे. सेक्शन 4मध्ये काय बेस्ट एव्हिडन्स आहे, आय विटनेस आहे, त्यांनी स्वतः प्रत्यक्ष बघितलं असल्यामुळं तो बेस्ट एव्हिडन्स आहे आणि तो डायरेक्ट एव्हिडन्स आहे. किंवा ज्यांनी स्वतः प्रत्यक्ष कानात ऐकले. फॉर एक्झाम्पल एखाद्या घरात हजबंड वाईफ आहेत, ते एकमेकांशी भांडत होते आणि अचानक नवऱ्याने मारलं. ती बाई जोरात किंचाळली, म्हणाले अरे माझ्या नवऱ्याने मला मारलं. सो ते शेजारी जो त्यांच्या घरातून बायपास करताना जो व्यक्ती चालला होता त्यांनी फक्त एवढंच ऐकलं त्या स्त्रीच्या बोलण्यातनं की अरे माझ्या नवऱ्याने मला लई मारलं. एवढंच त्यांनी फक्त ऐकलं. मीन्स तो फक्त त्यांनी फक्त ऐकलं. त्यांनी इन्सिडेंट घरातला बघितला नाही. फक्त तो पायरीवरून घरातून जात होता आणि त्याला ते आवाज फक्त ऐकू आला की अरे मला माझ्या नवऱ्याने मारलं. एवढंच फक्त त्याने ऐकलं. मीन्स ते हर्ड आहे. आता त्याच्यावरती किती रिलाय करता येतील ते हा थोडासा वेगळा प्रश्न आहे. पण त्यांनी काय स्वतः प्रत्यक्ष ऐकलेलं आहे. दॅट इज डायरेक्ट हिअर्स एव्हिडन्स आहे. जसं ॲसिडचं एक्झाम्पल एकदम स्टार्टिंगला घेतलं होतं आपण की त्याने ॲसिड फेकले, मग त्याने ॲसिड स्वतः परसिव्ह केले की हां ते पाणी नसून ते ॲसिडच आहे. मीन्स ॲसिड ऑल्सो लुक लाईक वॉटर, बट ते स्पर्श केल्यानंतर ना आपल्याला समजून येते की नाही ते एक ज्वलनशील पदार्थ आहे. मीन्स हायली ॲसिडिक पर्सन आहे, ॲसिडिक ऑब्जेक्ट आहे. सो तर ऑल फॅक्ट्स एक्सेप्ट कंटेंट ऑफ डॉक्युमेंट मे बी प्रूव्ड बाय ओरल एव्हिडन्स. तर त्यांनी जनरल रूल सांगून टाकला की सगळी तुमची जी केस आहे म्हणजे पूर्ण केस आहे ती ओरल एव्हिडन्सद्वारे प्रूव्ह करता येईल. पण एक्सेप्ट कंटेंट ऑफ डॉक्युमेंट्स जर एखादं प्रूव्ह करायचं असेल, मीन्स लाईक सेल डीड असेल किंवा एखादं पार्टनरशिप डीड असेल, मॉर्गेज डीड असेल, तुमचं ट्रस्ट डीड असेल, व्हॉट एव्हर द डॉक्युमेंट असेल. मीन्स इवन त्यामध्ये ॲफिडेविटसुद्धा आलं. ॲफिडेविट इज ऑल्सो वन टाईप ऑफ डॉक्युमेंट. ते जर प्रूव्ह करायचं असेल तर ते डॉक्युमेंटच स्वतः बोलेल. तुम्हाला बाकी सर्व केस मात्र जी आहे ती तुम्हाला ओरल एव्हिडन्सद्वारे प्रूव्ह करता येईल. मीन्स इट इज गोल्डन रूल की तुम्हाला केस प्रूव्ह करायची का डॉक्युमेंट प्रूव्ह करायचं आहे. तुम्हाला केस प्रूव्ह करायची असेल तर ती पूर्ण ओरल एव्हिडन्सद्वारे
प्रूव्ह करता येईल. पण जर तुम्हाला डॉक्युमेंट जर प्रूव्ह करायचं असेल म्हणजे त्यातले कंटेंट म्हणजे काय, त्यातलं जे टेक्स्ट लिहिलेलं आहे, सील डीडमधले जे अमाऊंट असेल किंवा जे कधी तारीख आहे ती जर प्रूव्ह करायची असेल तर ते डॉक्युमेंट स्वतःच बोलणार, त्यावरती ओरल एव्हिडन्स देता येणार नाही. मीन्स एखादं डॉक्युमेंट प्रूव्ह करायचं आहे आपलं सील डीड, तर त्याच्यामधलं फक्त ते डॉक्युमेंट स्वतः सांगणार, आपण ते सांगायचं नाही की ह्याच्यात हे लिहिलं आहे. मीन्स कोर्ट काय करणार आहे, कोर्टाचा आणि त्या डॉक्युमेंटचा डायरेक्ट संबंध आहे. मीन्स कोर्ट तुम्हाला विचारणार नाही हे काय लिहिलं आहे काय लिहिलं आहे, काहीच विचारणार नाही. फक्त ते डॉक्युमेंट स्वतःसमोर घेणार आणि ते कोर्ट स्वतः वाचणार आणि त्याचा अर्थ लावणार. मीन्स डॉक्युमेंट प्रूव्ह करायचं असेल तर तुम्हाला ओरल ॲडमिशन देता येणार नाही. आपण जे सेक्शन 20 सुरुवातीला जो बघितला होता ॲज अ जनरल रेलेव्हन्सी संबंधी, सेक्शन 20 काय म्हणतो, परत एकदा वाचू. सेक्शन 20 ओरल ॲडमिशन ॲज टू कंटेंट ऑफ डॉक्युमेंट आर नॉट रेलेवंट. मीन्स कंटेंट ऑफ डॉक्युमेंट संबंधी ओरल ॲडमिशन मीन्स ओरल तुम्हाला तोंडी पुरावा देताच येणार नाही. पण अनलेस अँड अंटिल द पार्टी प्रपोजिंग टू प्रूव्ह दॅट then shows that he is entitled to give secondary evidence of the content of such a document under rules herein after contained or unless the genuineness of document producing is in question. जर डॉक्युमेंटची जेन्युनिटी संबंधी जर एखादा क्वेश्चन असेल, जेन्युनिटीबद्दल आपण बघितलं की व्हॅलिडिटी ऑफ द डॉक्युमेंट संबंधी एखादा क्वेश्चन आला असेल तो ओरल एव्हिडन्स देता येईल. आपण ह्यावरती पण अजून थोडं डिटेल बघू, पण आपण हा सेक्शन 54 वरतीच आपण थोडं अजून बोलू की ऑल फॅक्ट्स एक्सेप्ट द कंटेंट ऑफ डॉक्युमेंट मे बी प्रूव्ड बाय ओरल एव्हिडन्स. मीन्स ऑल फॅक्ट्स, सगळे फॅक्ट जे आपल्या अवतीभोवती सगळ्या फॅक्ट घडतात त्या सगळ्या आपण काय करू शकतो, ओरल एव्हिडन्सद्वारे प्रूव्ह करू शकतो. तो सेक्शन 54 सोबत 55 सुद्धा आपण रीड करायला पाहिजे. तर बेसिक रूल काय आपण बघितला की ऑल फॅक्ट्स मे बी, वर्ड काय म्हटलं मे बी, शाल म्हटलेलं नाही आहे. सो ऑल फॅक्ट्स मे बी प्रूव्ड बाय ओरल एव्हिडन्स म्हटले. मे बी वर्ड काय म्हटलं मे बी मीन्स ओरल एव्हिडन्सद्वारे सुद्धा प्रूव्ह करू शकतो. वर्ड शाल लिहिलेलं नाही त्यांनी तिथं. मीन्स ऑल फॅक्ट्स मे बी प्रूव्ड बाय ओरल एव्हिडन्स हा काय बेसिक रूल आहे. बट एक्सेप्ट द कंटेंट ऑफ डॉक्युमेंट म्हणजे ओरल एव्हिडन्स म्हणजे काय, स्टेटमेंट्स मेड बाय विटनेस बिफोर द कोर्ट. आता ओरल एव्हिडन्स म्हणजे काय, आपण त्याची डेफिनेशन ह्याच्यामध्ये बघितली होती. सेक्शन 2 मध्ये ईमध्ये एव्हिडन्स म्हणजे काय बघू. मीन्स अँड इन्क्लूड्स ऑल स्टेटमेंट्स इन्क्लुडिंग स्टेटमेंट्स गिवन इलेक्ट्रॉनिकली which the court permits or requires to be made before by witness in relation to matter of fact under inquiry, and such a statements called oral evidence. जे तोंडी पुरावा देता येईल. मीन्स तोंडी पुरावा कसं देणार, शपथेवरती आपण देणार, कोर्टासमोर येणार की तर कोर्ट काय करणार, परमिशन देणार की या गोष्टीवरती तुम्हाला जे फॅक्ट तुमच्या नॉलेजमध्ये आहे ते तुम्ही सांगा, किंवा रिक्वायर करेल किंवा कंपेल करेल की तुम्हाला जे इन्फॉर्मेशन तुमच्या नॉलेजमध्ये आहे. मीन्स फर्स्ट हँड नॉलेज आहे. ओरल एव्हिडन्स म्हणजे कसा, तो फर्स्ट हँड नॉलेज असायला पाहिजे. मीन्स हिअर्स एव्हिडन्स नको, जे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या नॉलेजमधून आलेलं आहे, दुसऱ्याने कोणीतरी तुम्हाला सांगितले आणि ते तुम्ही सांगता. मीन्स ह्याचं रिझन काय, हिअर्स एव्हिडन्स ॲडमिसिबल न होण्यासाठी. तर मेन काय की हिअर्स एव्हिडन्स असेल की ज्या व्यक्तीने स्टेटमेंट्स केलं आहे तो कोर्टासमोर नाही आहे आणि हा विटनेस येऊन सांगतो, आपण त्याला क्रॉस एक्झामिनेशन करतो आहे. ज्या व्यक्तीने स्टेटमेंट्स केले आहे तो क्रॉस एक्झामिनेशनसाठी हजर पाहिजे, त्यांनी स्वतः ते इन्फॉर्मेशन परसिव्ह केली. मीन्स हा जो विटनेस कोर्टावर येऊन सांगतो की मी असं ऐकलं आहे, तर हे हिअर्स एव्हिडन्स आहे. मीन्स ऐकावं आहे. म्हणजेच काय की ट्रूथ आहे ते थोडंसं डिमिनिश किंवा होत जाणार आहे, किंवा त्यामध्ये तो जो विटनेस कोर्टामध्ये आलेला आहे तो आपल्या मनगडत कहाणीसुद्धा सांगू शकतो. मीन्स तो फर्स्ट हँड नॉलेज नाही, ते सेकंड हँड नॉलेज आहे आणि सेकंड हँड नॉलेज इज नॉट रिलायबल नाही आहे. मीन्स कोर्ट याच्यावरती रिलाय करणार नाही. सो एव्हिडन्स म्हणजे काय, पहिल्यांदा म्हटलं की ऑल स्टेटमेंट्स इन्क्लुडिंग स्टेटमेंट्स गिवन इलेक्ट्रॉनिकली विच द कोर्ट परमिट्स और रिक्वायर्स टू बी मेड बिफोर बाय विटनेस इन रिलेशन टू मॅटर्स ऑफ फॅक्ट अंडर एन्क्वायरी सच स्टेटमेंट्स कॉल ओरल एव्हिडन्स. सेकंड काय म्हणते की ऑल डॉक्युमेंट्स इन्क्लुडिंग इलेक्ट्रॉनिक डिजिटल रेकॉर्ड प्रोड्यूस फॉर द इन्स्पेक्शन ऑफ द कोर्ट सच ए डॉक्युमेंट्स कॉल डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. मीन्स जे डॉक्युमेंट्स कोर्टासमोर सादर केलेत, मीन्स इन्स्पेक्शन ऑफ द कोर्ट म्हणजे काय की इथं कोर्टाचा आणि त्या डॉक्युमेंटचा डायरेक्ट संबंध आहे. की एखाद्या पार्टीने जर प्लेंटिफने किंवा डिफेंडंटने एखादं डॉक्युमेंट कोर्टात सबमिट केलं, ते तुम्ही सांगायचं नाही की डॉक्युमेंटमध्ये काय लिहिलं आहे. ते डॉक्युमेंट स्वतः कोर्ट हातात घेणार आहे, वाचणार आहे. मीन्स दॅट मीन्स त्यांनी म्हटलं की इन्स्पेक्शन ऑफ द कोर्ट मीन्स रेकॉर्ड्स इलेक्ट्रॉनिक असेल किंवा डिजिटल रेकॉर्ड्स दॅट मीन्स डॉक्युमेंट प्रोड्यूस फॉर द इन्स्पेक्शन ऑफ द कोर्ट. मीन्स कोर्ट ते स्वतः वाचणार आहे. मीन्स प्रोड्यूस फॉर द इन्स्पेक्शन ऑफ कोर्ट, कोर्ट ते स्वतःहून वाचणार आहे. की तुम्ही सांगायची आवश्यकता नाही की ते डॉक्युमेंटमध्ये काय लिहिलं आहे. मीन्स तो डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. तर डॉक्युमेंट म्हणजे काय थोडंसं शॉर्टमध्ये बघू
जास्त महत्त्वाचं नाही की IPCमध्ये सुद्धा आहे डेफिनेशन. तर डॉक्युमेंट मीन्स एनी मॅटर एक्सप्रेस, डिस्क्राईब ऑर अदरवाईज रेकॉर्डेड अपॉन एनी सबस्टन्स बाय मीन्स ऑफ लेटर्स. आता वर्ड सबस्टन्स म्हणजे काय, एखाद्या दगडावरती सुद्धा काय लिहिलं असेल. सबस्टन्स म्हणजे काय, फक्त डॉक्युमेंट कागदच येत नाही, एखाद्या भिंतीवरती लिहिलं असेल. आता ह्यांनी डॉक्युमेंटच्या व्याख्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्ससुद्धा लिहिलं आहे. मीन्स एखाद्या वेबसाईटवरती तुम्ही जरी काय लिहिलं असेल, मीन्स एनी सबस्टन्स बाय मीन्स ऑफ लेटर्स, फिगर्स, मार्क्स ऑर एनी अदर मीन्स ऑर बाय मोर दॅन वन ऑफ दोज मीन्स इंटेंडेड टू बी यूज. सर्वात महत्त्वाचं काय, ते जे तुम्ही रेकॉर्ड केलं आहे, मी एखाद्या दगडावरती लिहून ठेवला असेल, त्याचा उपयोग कशासाठी, इंटेंडेड टू बी यूज, काय इंटेन्शन म्हणून आहे, विच मे बी यूज फॉर द पर्पज ऑफ रेकॉर्डिंग दॅट मॅटर इन्क्लूड्स इलेक्ट्रॉनिक अँड डिजिटल रेकॉर्ड. तुमचं इंटेन्शन काय होतं की ते रेकॉर्ड व्हावं कुठं तरी. फॉर एक्झाम्पल एखादे कपल्स असतात, ते एखाद्या किल्ल्यावरती जाऊन ते आपलं काहीतरी दिल वगैरे काढून लिहितात. मीन्स त्यांचं इंटेन्शन काय, ते रेकॉर्ड व्हावं. इंटेन्शन टू बी यूज फॉर द पर्पज ऑफ रेकॉर्डिंग ऑफ दॅट मॅटर, मीन्स तो मॅटर रेकॉर्ड व्हावं. मग आता तो पूर्ण दगड किंवा जी शिळा आहे ते कोर्टामध्ये हजर करता येत नाही. मग त्याच्या काय संबंधी काय करायचं, फोटो काढायचा आणि तो फोटो कोर्टात दाखल करता येईल, किंवा एखादं डॉक्युमेंट आहे ते कोर्टात स्वतः दाखल करता येईल. मीन्स त्यांनी काय म्हटलं, सबस्टन्स. वर्ड सबस्टन्स म्हणजे काय, एखाद्या कोणत्याही वस्तूवरती लिहिलेलं आहे. आता त्यांनी लेटर्स म्हटले, काही शब्द असतील, फिगर असेल 1 2 3 वगैरे, मार्क्स असतील काहीतरी, दिल शेपचा जो मार्क आहे तो, किंवा एनी अदर मीन्स कोणतं असं लिहिलेलं असेल, किंवा लेटर, फिगर, मार्क्स याचं कॉम्बिनेशन करून काहीतरी लिहिलं असेल आणि त्यांचं इंटेन्शन कसं आहे की ते रेकॉर्ड व्हावं. मीन्स ते रेकॉर्ड त्यांनी केलं, ते दगडावरती लिहिलेलं आहे, ते दगडावरती जे फोटो काढून आपण काय करू शकतो, कोर्टात सबमिट करू शकतो. दॅट इज डॉक्युमेंटची डेफिनेशन आहे. सो एक्झाम्पल्स पण काढले, रायटिंग इज अ डॉक्युमेंट, वर्ड्स प्रिंटेड, लिथोग्राफ, फोटोग्राफ आर ऑल्सो डॉक्युमेंट. एखादा मॅप किंवा प्लॅन असेल, हे सुद्धा डॉक्युमेंट आहे. अँड इन्स्क्रिप्शन ऑन मेटल प्लेट किंवा स्टोनवरती किंवा मेटल प्लेटवरती, घरावरती बाहेरची नेम प्लेट वगैरे लावली जाते, ते सुद्धा काय डॉक्युमेंटच आहे. स्टोनवरती काय दगडावरती काय ते लिहून ठेवलं असेल. कॅरिकेचर इज डॉक्युमेंट, मीन्स ते ड्रॉइंग वगैरे काही काढले असेल तर. आता इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स, ईमेल, सर्व्हर लॉग्स, डॉक्युमेंट ऑन कम्प्युटर, लॅपटॉप, स्मार्टफोन, मेसेज, वेबसाईट, लोकेशनल एव्हिडन्स, व्हॉइस मेल मेसेज स्टोर्ड ऑर डिजिटल डिव्हायसेस आर ऑल्सो डॉक्युमेंट्स. मग जे काही व्हॉइस मेसेज लिहून ठेवले असेल ते सुद्धा काय डॉक्युमेंट आहे. जसं आपण व्हॉट्सअपवरती काही फोटो वगैरे पाठवतो किंवा ईमेल्स वगैरे आपण पाठवतो, ते सुद्धा काय प्रकारचे डॉक्युमेंट्सच आहेत. व्हॉइस मेल मेसेज स्टोर्ड ऑन डिजिटल डिव्हायसेस, मीन्स आता व्हॉइस मेल, आता जे काही रेकॉर्ड मी लेक्चर्स करतो, हे ऑनलाईन जे आहेत, जे रेकॉर्डेड लेक्चर आहे, ते मी ईमेलवरती तुम्हाला पाठवतो किंवा एखाद्या वेबसाईटवर अपलोड करतो, ते सुद्धा काय डॉक्युमेंट्स आहे. So once again we will read this because this is the new thing. An electronic record on emails. आता ईमेल्सवरती मी जे तुम्हाला पाठवलं, सर्व्हर लॉक मीन्स गुगल ड्राईव्ह आहे. डॉक्युमेंट्स ऑन कम्प्युटर्स मीन्स तुमचे वर्ड असेल, वर्ड एक्सेल, किंवा तुमचं PPT असेल, लॅपटॉप्स और स्मार्टफोन, मेसेज, वेबसाईट, लोकेशनल एव्हिडन्सेस अँड व्हॉइस मेल मेसेज स्टोर्ड ऑन डिजिटल डिव्हायसेस. मी तुम्हाला एखादं ऑडिओ जो आहे, व्हॉइस रेकॉर्ड करून मी लेक्चर नुसते पाठवलं, ते सुद्धा काय सगळे डॉक्युमेंट्स आहे. डॉक्युमेंट्स आधी स्पेशली जे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स होते त्यावेळी डॉक्युमेंटच्या डेफिनेशनमध्ये डायरेक्टली इन्क्लूड केले नव्हते, त्यांना आता डॉक्युमेंटचा दर्जासुद्धा दिला, जस्ट लाईक पेपर एव्हिडन्ससारखा. तर आपण काय बघतो की एव्हिडन्स म्हणजे काय, ते एव्हिडन्स म्हणजे काय, तर तुमचं ओरल एव्हिडन्स असेल, एक तर कोर्ट तुम्हाला कोर्टामध्ये बोलवून सांगेल, ती इन्फॉर्मेशन कशी असायला पाहिजे, फर्स्ट हँड नॉलेज असायला पाहिजे, हिअरसे एव्हिडन्स नसायला पाहिजे. तर अगेन वी विल बॅक टू दिस प्रोव्हिजन. सेक्शन 55मध्ये काय म्हटलं आहे की ओरल एव्हिडन्स शाल इन ऑल केसेस वॉट एव्हर बी डायरेक्ट. तर ओरल एव्हिडन्स कसा असायला पाहिजे, डायरेक्ट एव्हिडन्स असायला पाहिजे, मीन्स फर्स्ट हँड नॉलेज असायला पाहिजे. बेसिक प्रिन्सिपल सांगितलं की तुम्ही सगळी केस आहे ती फॅक्ट ओरल एव्हिडन्सद्वारे तुम्ही प्रूव्ह करू शकता. फक्त ज्यावेळेस डॉक्युमेंटचा प्रूव्ह करायचा जेव्हा प्रश्न येईल त्यावेळेस डॉक्युमेंटच दिलं जाईल. मीन्स डॉक्युमेंटमध्ये कसं प्रोड्यूस फॉर द इन्स्पेक्शन ऑफ द कोर्ट, प्रोड्यूस फॉर द इन्स्पेक्शन ऑफ द कोर्ट, मीन्स कोर्ट स्वतः ते डॉक्युमेंट वाचणार आहे आणि त्याचा अर्थ काय तो काढणार आहे, ते तुम्ही सांगायची आवश्यकता नाही. पण बाकी सर्व केस आहे ती ओरल एव्हिडन्सद्वारे प्रूव्ह करता येईल. पण आता तुम्ही जनरली सांगितलं की पूर्ण केस आहे ती ओरली प्रूव्ह करता येईल, पण मात्र ज्यावेळेस पण ती ओरल कशी असायला पाहिजे, ती डायरेक्ट एव्हिडन्स असायला पाहिजे, मीन्स फर्स्ट हँड नॉलेज असायला पाहिजे, ते हिअरसे एव्हिडन्स नको. मग त्यांनी पुढे म्हटलं, इफ इट रेफर्स टू अ फॅक्ट विच कुड बी सीन इट मस्ट बी एव्हिडन्स ऑफ अ विटनेस हू सेज दॅट ही सॉ इट. जो काही तो ओरल एव्हिडन्स कोर्टासमोर येऊन सांगतोय, पण ते कसं सांगतोय की ते त्यांनी स्वतः पाहिलेलं आहे,
मी स्वतः त्याने डोळ्याने पाहिला आहे, जो एखाद्या कारचा अपघात झालेला आहे, जो ॲक्सिडेंट आहे तो त्यांनी स्वतःच्या डोळ्याने पाहिलेला आहे. मीन्स ही हिमसेल्फ सॉ इट. अ फॅक्ट विच कुड बी सीन इट मस्ट बी एव्हिडन्स ऑफ विटनेस हू से ही सॉ इट. तो त्यांनी स्वतःच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेला आहे. मीन्स कसं डायरेक्ट एव्हिडन्स आहे. सेकंड, अ फॅक्ट विच कुड बी हर्ड इट मस्ट बी एव्हिडन्स ऑफ फॅक्ट हू से ही हर्ड इट. जसं हजबंड अँड वाईफमध्ये भांडण झालं होतं, त्यांनी प्रत्यक्ष स्वतःच्या कानाने ऐकलेलं आहे की अरे रे माझ्या नवऱ्याने मला मारलं रे, असं त्यांनी स्वतः पायरीवरून जाताना स्वतः ऐकलेलं आहे. मीन्स ही हू सेज ही हर्ड इट. आता त्या डायरेक्ट रिलाय करता येईल किंवा नाही तर ते नंतरचा भाग आहे. पण काय म्हटलं आहे, हू से ही हर्ड इट मीन्स त्यांनी स्वतःच्या कानाने ऐकलं आहे. मीन्स त्यांनी शेजारच्या बायकांनी किंवा कोणी सांगितलेलं नाही, त्यांनी स्वतः ऐकलेलं आहे की अरे रे मला नवऱ्याने मारलं. हे काय ते स्वतः ऐकलेलं आहे त्यांनी. थर्ड पॉईंट काय म्हणतो, अ फॅक्ट विच कुड बी परसिव्ड बाय एनी अदर सेन्सेस ऑर इन एनी अदर मॅनर इट मस्ट बी एव्हिडन्स ऑफ विटनेस हू से ही परसिव्ड इट बाय दॅट सेन्सेस ऑर इन दॅट मॅनर. फॉर एक्झाम्पल, आता ॲसिड अटॅक वगैरे केला असेल तर तिथं ते बाटली असेल ते त्यांनी स्वतः त्यात हात घालून स्वतः परसिव्ह केले की ते वॉटर नसून ॲसिडिक आहे. सो परसिव्ड बाय सेन्सेस, देर आर टोटल 5 सेन्सेस आहेत. मीन्स कान, नाक, डोळे, त्वचा असेल, बाकी सगळे काय आपण सेन्सेस आहेत. डोळ्याने बघतो, कानाने ऐकतो, श्वास घेतो, स्मेल आपण बघू शकतो किंवा टच करून ते फील करू शकतो. सो हे काय सगळे सेन्सेस आहेत. मी दिस 5 सेन्सेसद्वारे जो नॉलेज एखादा परसिव्ह करतो, मीन्स फर्स्ट हँड नॉलेज आहे, त्याला आपण काय म्हणायचं, ओरल एव्हिडन्स, डायरेक्ट एव्हिडन्स असायला पाहिजे. पण आता त्यांनी एक प्रोव्हिजन दिला आहे. फोर्थ पॉईंट काय अजून एक, अँड ओपिनियन ऑन द ग्राउंड्स टू द ग्राउंड्स ऑन विच द ओपिनियन इज हेल्ड इट मस्ट बी द एव्हिडन्स ऑफ द पर्सन हू होल्ड्स दॅट ओपिनियन ऑन दिस ग्राउंड्स. जसं आपण एक्सपर्ट ओपिनियन बघितलं की त्यांनी स्वतः एक्सपेरिमेंट केले, स्वतःचं फर्स्ट हँड नॉलेज आहे, त्यांनी अनेक प्रकारचे त्या गोष्टीवरती टेस्ट केलेत, एक्सपेरिमेंट्स केले, त्याचं नॉलेज आहे त्यावरती, आणि त्याच्यावरती जो ओपिनियन देत असेल तर ते सुद्धा काय ओरल एव्हिडन्सेस आहे. पण त्यांनी प्रोव्हिजो पुढे घातला की त्यांनी म्हटलं की ओरल एव्हिडन्स इज नॉट अ डायरेक्ट एव्हिडन्स बट स्टील इट इज ॲडमिसेबल. मीन्स ओरल एव्हिडन्सचा डायरेक्ट एव्हिडन्स असायला पाहिजे, पण हिअरसे एव्हिडन्स केव्हा ॲडमिट होईल. द वन ऑफ द एक्सेप्शन गिव्हन इन दिस सेक्शन ऑल्सो प्रोव्हायडेड दॅट काय म्हटलं आहे की द ओपिनियन ऑफ एनी एक्सपर्ट एक्सप्रेस एनी ट्रिटाईज कॉमनली ऑफर्ड फॉर अ सेल. मीन्स एखाद्या, आता जसं हँड रायटिंगचं सांगितलं, फिंगर इम्प्रेशनचं सांगितलं, किंवा डॉक्टर मोदीचं एखादं पुस्तक आहे त्यामध्ये लिहिलं की कॉज ऑफ डेथबद्दल, किंवा पर्टिक्युलर एखादा मार्क असतील. मीन्स आता फॉर एक्झाम्पल मारामाऱ्या केल्यानंतरनं, चाकूचे वार केल्यानंतरनं तो चाकूचा वार किती डीप आहे, कोणत्या शस्त्राने केला असेल, किती रक्त जायला पाहिजे, हे सगळी माहिती एखाद्या पुस्तकामध्ये लिहिली असेल. किंवा हँडरायटिंगच्या एक्सपर्टने एखादं पुस्तक लिहून ठेवले की अशी अशी हँडरायटिंग एखाद्या पर्सनची असेल, असं ट्रिटाईज मीन्स एखादं बुक असेल. द ओपिनियन ऑफ एक्सपर्ट एक्सप्रेस इन एनी ट्रिटाईज कॉमनली ऑफर्ड फॉर अ सेल. द ग्राउंड्स ऑन विच सच ओपिनियन आर हेल्ड मे बी प्रूव्ड बाय द प्रोडक्शन ऑफ सच अ ट्रिटाईज. मीन्स ते आपण पुस्तक दाखवू शकतो. एखाद्या फिंगर इम्प्रेशन संबंधी, जसं हातावरचे ठसेचं पुस्तक आहे, पुस्तक आहे त्यामध्ये लिहिले आहे की या बोटाचे ठसे कसे ओळखायचे. मीन्स त्यामध्ये वलय असतात. मीन्स आता जर आपण त्या डीप स्टडी केलं तर आपल्याला बोटांच्या ठश्यावरती जे वर्तुळं असतात, त्यावरती जे मार्क्स असतात ते प्रत्येकाचे डिफरंट आहेत. मीन्स या जगात जेवढे व्यक्ती अवेलेबल आहेत तेवढे सगळ्यांचे बोटाचे ठसे वेगवेगळे आहेत, काही ना काहीतरी वेगळं असणारच आहे. मीन्स या जगात समजा 500 करोड लोक आहेत, आपण असं गृहीत धरू, किंवा भारतामध्ये 140 करोड जनता आहे, तर 140 जनतेचे करोडचे लोकांचे बोटाचे ठसे हे सेपरेट असणार आहेत. त्याच्यामध्ये काही कोणाचं तरी काही ना काहीतरी डिफरंट असणार आहे. मी सेम कोणाचंच नसणार आहे. तर त्यावरती एखादं पुस्तक असेल आणि ते जनरली ऑफर फॉर पब्लिक सेल आहे, आणि त्यावरती कोर्टामध्ये डिस्प्यूट आहे की हा जो ठसा आहे, चाकूवरती जो ठसा आहे तो याच आरोपीचा ठसा आहे, ते कसं ओळखायचं, हा कोर्टासमोर डिस्प्यूट आहे. मीन्स फॉर एक्झाम्पल इट इज ॲलिगेशन अगेन्स्ट ॲक्यूज की हे बोटाचे ठसे आहे ते या चाकूवरती तुझेसुद्धा ठसे ते सेमच आहे. हे प्रूव्ह करण्यासाठी एखाद्या पुस्तकामध्ये ग्राउंड्स लिहिले असेल की असं तुम्ही टेस्ट केल्यानंतर तुम्ही डेफिनेट कन्क्लुजनवरती येऊ शकता की हे सेम ठसे आहेत. मग त्यांनी तेच म्हटलं, द ग्राउंड्स ऑन विच सच ओपिनियन हेल्ड मे बी प्रूव्ड बाय प्रोडक्शन ऑफ सच अ ट्रिटाईज. मीन्स ते पुस्तक आपण ॲज अ एव्हिडन्स म्हणून देऊ शकतो. भले तो ज्या व्यक्तीने ते पुस्तक लिहिलं आहे तो जरी जिवंत जरी नसला किंवा जो अवेलेबल नाही आहे किंवा कोर्टात हजर राहू शकत नाही, मग त्याचं पुस्तक कोर्टामध्ये सादर करून ती एखादी फॅक्ट आपण प्रूव्ह करू शकतो की हे जे ठसे आहेत चाकूवरती ते आरोपीचेच ठसे आहेत.
The grounds on which such opinion held may be proved by production of such a treatise. If author is dead, means समजा तो author dead आहे किंवा cannot be found or has become incapable of giving evidence किंवा cannot be called as a witness without an amount of delay and expenses which the court regard unreasonable. त्याला कोर्टात बोलवणं आपल्याला फार महाग पडणार आहे किंवा तो कोर्टात हजर होऊ शकत नाही किंवा तो सापडून येत नसेल, तर त्याने जे पुस्तक लिहिले आहे ते कोर्टात ॲज अ पुस्तक म्हणून देता येईल. मीन्स आता डायरेक्ट एव्हिडन्स नाही, हा काय झाला एक प्रकारचा हिअरसे एव्हिडन्स आहे. मीन्स हिअरसे एव्हिडन्स हा ॲडमिसिबल नाही आहे, पण त्याची जी टेस्टिमनी आहे किंवा ते जे रेलेवन्सी आहे ते पूर्ण डिस्कार्ड करता येऊ नये. मीन्स अदर एव्हिडन्स अवेलेबल नसतील तरच मग हे, म्हणजे पहिल्यांदा रूल काय सांगितला, व्हॉट इज द बेस्ट एव्हिडन्स, द बेस्ट एव्हिडन्स इज ओरल एव्हिडन्स अँड इट मस्ट बी डायरेक्ट एव्हिडन्स. पण वेन बेस्ट इज नॉट अवेलेबल, मग जो अवेलेबल बेस्ट आहे तो आणून द्या कोर्टात. मग आता अवेलेबल आपल्यापाशी काय ते पुस्तक आहे, ज्या पर्सनने जे लिहिलेलं आहे तो ऑथर तो कोर्टासमोर येऊ शकत नाही आहे. मग जो त्याने पुस्तक लिहून ठेवलं आहे त्या पुस्तकात असे सांगितले की टेस्ट असे टेस्ट करा, मग तुम्ही कन्फर्म करू शकता की जे बोटाचे ठसे आहेत ते सुद्धा आरोपीचेच ठसे आहेत. मीन्स हिअरसे एव्हिडन्स इज नॉट ॲडमिसिबल, पण हा एक एक्सेप्शन देतो. सेकंड एक्सेप्शन आपण का बघितलं, आपण सेक्शन नंबर आपण एक सेक्शन 26 बघितलं, डाईंग डिक्लेरेशन संबंधित क्लॉज 1मध्ये जो पर्सन मयत झालेला आहे तो कोर्टासमोर येऊ शकत नाही. मीन्स अबाउट हिज कॉज ऑफ हिज डेथ, आपण वर्डवरती लक्षात ठेवलं होतं की कॉज ऑफ हिज डेथ मी त्याच्या मृत्यूचं कारण कसं आहे, हीच वर्ड आपण महत्त्वाचं त्यामध्ये लक्षात ठेवलं होतं सेक्शन 26मध्ये, की आता त्याच्या मृत्यूच्या संबंधी कोर्टासमोर प्रश्न आहे आणि त्याने डॉक्टरला सांगितलं आहे की माझा मृत्यू अशामुळे झाला आहे की मला या बी व्यक्तीने आरोपीने मला चाकू पोटात खुपसला आहे. सो त्याचे डाईंग डिक्लेरेशन आहे. मग डॉक्टर कोर्टामध्ये साक्ष देणार नाही. आपण ते सेक्शन 161मध्ये या भारतीय साक्ष अधिनियममधलेच बघितलं होतं की डॉक्टरचे क्रॉस एक्झामिनेशन होणार आहे. पण जर तो व्यक्ती जर जिवंत राहिला, मीन्स फॉर एक्झाम्पल त्याला चाकूत पोटात मारल्यानंतरनं त्याने डाईंग डिक्लेरेशन दिलेलं आहे, इफ द पर्सन सर्वाइव्ह ही कॅन केम बिफोर द कोर्ट अँड शॅल टेस्टिफाय की या व्यक्तीने मारलं आहे. मीन्स तर तो कसा डायरेक्ट एव्हिडन्स होणार आहे. मीन्स द पर्सन ज्या पोटात खुपसले जो डिसीज पर्सन आहे तो कोर्टासमोर येणार आहे. मीन्स तो डायरेक्ट एव्हिडन्स आहे. मी त्यांनी स्वतः पाहिलं, स्वतः ऐकलं, स्वतः परसिव्ह केलेलं आहे. मीन्स इट इज बेस्ट एव्हिडन्स. पण तो आता अवेलेबल नाही आहे. मीन्स त्याचा पूर्ण जी टेस्टिमनी आहे ती पूर्ण डिस्कार्ड करता येणार नाही. मीन्स डॉक्टरला कोर्टात आपण साक्ष बोलून त्याची क्रॉस एक्झामिनेशन, त्याचं तो जो सांगतो आहे तो किती रिलायबल आहे, मीन्स त्याची क्रेडिबिलिटीची जी टेस्ट म्हणतो आपण, जी व्हॅरॅसिटी आहे, ट्रुथफुलनेस ऑफ ही स्टेटमेंट्स, त्याला आपण व्हेरीफाय करणार आहे बाय ऑफ क्रॉस एक्झामिनेशन. सो सेक्शन 161 त्यासोबत आपण बघितलेला होता. सेक्शन 27 ऑल्सो डायरेक्ट एव्हिडन्स नाही आहे. पण आता सेक्शन 27मध्ये का बघितलं होतं की मागच्या केसमध्ये तो अवेलेबल होता. आम्ही त्यांनी एक्स पार्टीचं आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं, ट्रेसपासचं एक एक्झाम्पल बघितलं होतं. ट्रेसपासचं मीन्स मागच्या वेळेस त्यांच्या क्रिमिनल केस झालं होतं ट्रेसपासचं आणि त्यामध्ये त्यांनी चीफमध्ये दिलं होतं. त्याची क्रॉस पण झाल्याची मीन्स ऑपॉर्च्युनिटी होती त्याला क्रॉस एक्झामिनेशन घ्यायची. इट इज नॉट नेसेसरी क्रॉस एक्झामिनेशन झालीच पाहिजे, पण त्यांनी जे टेस्टिमनी दिली होती ती दुसऱ्या केसमध्ये किंवा सेम प्रोसिडिंगमध्ये किंवा लॅटर स्टेज ऑफ प्रोसिडिंगमध्ये ती टेस्टिमनी वापरता येईल. पण त्याला काय सोबत कंडिशन पण आहेत जे आपण बघितले. 3 कंडिशन होते की सेम पार्टीज पाहिजेत, सेम कॉज ऑफ सबस्टेन्शियली इश्यू सेम पाहिजेत आणि काय पाहिजे राईट अँड ऑपॉर्च्युनिटी. मीन्स राईट अँड ऑपॉर्च्युनिटीसुद्धा होती त्याला क्रॉस एक्झामिनेशन घ्यायची. हे आपण ते 3 कंडिशन बघितले. मीन्स 3 चेकलिस्ट होते. मीन्स जर एखाद्या मागच्या प्रोसिडिंगमधलं जर एखादी टेस्टिमनी सेम प्रोसिडिंगमध्ये किंवा लेटर स्टेज ऑफ द प्रोसिडिंगमध्ये वापरायची असेल आणि तो विटनेस अवेलेबल नाही आहे कोणत्याही कारणामुळं, जसं आपण त्या ॲडिशनली बघितलं होतं की त्यामध्ये तो जो विटनेस आहे त्याला अपोजिट पार्टी कोर्टामध्ये हजर राहू देत नाही, जे असं एक ॲडिशनल एक्सेप्शन आहे जे सेक्शन 27मध्ये पाहिलं होतं. म्हणजे ती टेस्टिमनी ती सेम प्रोसिडिंगमध्ये किंवा लेटर स्टेज ऑफ द प्रोसिडिंगमध्ये सुद्धा वापरता येईल. पण त्याला ते 3 कंडिशन ते पाहिले होते सेक्शन 27. सेक्शन 4 काय पार्ट ऑफ द सेम ट्रान्झॅक्शन, जसं आपण कारचं एक्झाम्पल बघितलं होतं की हा पर्सन इथे ए उभा होता, तिथून कार त्यांनी फास्ट जाताना बघितली होती, बीला तो डॅश केली आणि कार ती पुढे निघून गेली. मीन्स ए व्यक्तीने तो डायरेक्ट एव्हिडन्स बघितलेला नाही आहे, पण पार्ट ऑफ द सेम ट्रान्झॅक्शन असल्यामुळं एचं जे टेस्टिमनी आहे ती डायरेक्ट एव्हिडन्स नाही आहे, पण पार्ट ऑफ द सेम ट्रान्झॅक्शनमुळे असल्यामुळं जो रेस्ट गेस्ट आहे पार्ट आहे तो सुद्धा काही हिअर्स एव्हिडन्समध्ये येणार आहे. जर त्यांनी डायरेक्ट बघितलं असेल तर इट इज डायरेक्ट एव्हिडन्स. ही जर बी या व्यक्तीने
स्वतः बघितले तो कोर्टासमोर येईल. पण बी सुद्धा पर्सन काय झाला आहे, डेड झालेला आहे. पण ए व्यक्तीने काय केलेलं आहे, बघितलेलं आहे तो इन्सिडेंट, मीन्स पार्ट ऑफ द सेम ट्रान्झॅक्शनमधला आहे, स्पॉन्टेनियस आहे, इमिजिएट घटना घडलेली आहे. मग ते हिअर्स एव्हिडन्स आहे, मीन्स त्यावर ते डायरेक्ट रिलाय करता येणार नाही, त्याची क्रॉस एक्झामिनेशन घेतली जाईल. मग संध्याकाळची वेळ असेल, मग आपण क्रॉस एक्झामिनेशन विचारू शकतो, बघा रात्री अंधार होता, मग तुम्हाला रस्त्यावर लाईट नव्हत्या, तुम्ही कसं बघितलं. आता फॉर एक्झाम्पल शाळेचं आहे, शाळेसमोरनं एखादी घटना घडली असेल तर नाही स्पीड ब्रेकर होता, नाही त्या कारचा स्पीड 40 होता, पुढं स्पीड ब्रेकर होता. मग ते असं प्रश्न क्रॉस एक्झामिनेशनमध्ये घेऊन आपण त्याची जी टेस्टिमनी आहे ती आपण टेस्ट करू शकतो की वेदर दिस विटनेस इज रिलायबल ऑर नॉट. मीन्स इट इज ड्युटी ऑफ प्रॉसिक्युशन डिफेन्स काउन्सिल काय की कुठंतरी डाऊट क्रिएट करायचा आहे. सो त्या डिफरंट पार्ट आहे. पण आपण या पार्टवरती आहोत की सेक्शन 26मध्ये जो डाईंग डिक्लेरेशन बघितलं, 27मध्ये बघितलं की तो स्वतः विटनेस आहे तो अवेलेबल नाही आहे. पण सेक्शन 4मध्ये पण काय बघितलं, त्यांनी स्वतः घटना बघितलेली नाही, पण पार्ट ऑफ द सेम ट्रान्झॅक्शन होतं तर त्यांनी ते बघितलेलं आहे. आणि सेक्शन 55मध्ये जे आपण आत्ता जे बघितलं 55मध्ये प्रोविजो, त्यांनी ट्रिटाईज मीन्स बुक्समध्ये लिहिलेलं, आणि ते बुक कसं आहे सगळ्या जनरली ते लोकांसाठी अवेलेबल आहे. मी फॉर सेलसाठी मीन्स एव्हरी नॉर्मल पर्सन कॅन बाय दिस बुक बुक ते परचेस करू शकतो. मग ते पुस्तक काय करणारे कोर्टासमोर प्रोड्यूस करणारे, आणि त्याची जी प्रोड्यूस करून कोर्ट काय करणार आहे त्यावरती ओपिनियन फॉर्म करणार आहे. मीन्स द ओपिनियन ऑफ एक्सपर्ट, मीन्स जे ओपिनियन आहे ते काय होणार, रेलेवंट होणार आहे. सो प्रोव्हिजन परत वाचू की ओपिनियन ऑफ एनी एक्सपर्ट, द ओपिनियन ऑफ एनी एक्सपर्ट एक्सप्रेस इन द ट्रिटाईज कॉमनली ऑफर्ड फॉर अ सेल, द ग्राउंड्स ऑन विच ओपिनियन हेल्ड, मीन्स ग्राउंड कोणत्या ग्राउंड्सवरती त्यांनी ओपिनियन हेल्ड केलं आहे की बोटाचे टसे असे ओळखायचे असेल तर माझे हे एक्सपेरिमेंट्स आहेत, आणि त्या एक्सपेरिमेंट केल्यानंतर मी फायनल कन्क्लुजनला येतो. मीन्स ते ओपिनियन आहे. ग्राउंड्स ऑफ ओपिनियन मीन्स रिझन त्याचं ओपिनियन आहे, मीन्स तो हाऊ ही कम टू कन्क्लुजन. So grounds on which opinion held may be proved by production of such a treatise if the author is dead and cannot be found. जर येत नसेल तर ते पुस्तक काय होईल, हिअरचे एव्हिडन्स होऊन जाईल. मग डायरेक्ट एव्हिडन्स आहे का, तो ऑथर स्वतः कोर्टासमोर येतो आहे का, तो ऑथर इज नॉट कमिंग बिफोर द कोर्ट बट त्याचं पुस्तक येतं आहे, मीन्स काय ते हिअरचे एव्हिडन्समध्ये. मीन्स मेनसाठी एक्झामिनेशनसाठी तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की व्हॉट इज अ ओरल एव्हिडन्स अँड व्हॉट आर द एक्सेप्शन टू ओरल एव्हिडन्स मस्ट बी डायरेक्ट. तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जाईल, ओरल एव्हिडन्स मस्ट बी डायरेक्ट बट व्हॉट आर द एक्सेप्शन. तुम्ही पहिल्यांदा काय लिहायला पाहिजे सेक्शन 54 की सगळी जी केस आहे ती ओरल एव्हिडन्सद्वारे प्रूव्ह करता येईल. फक्त जेव्हा प्रश्न आहे तो कंटेंट डॉक्युमेंट प्रूव्ह करायचा त्यावेळेस ते डॉक्युमेंटच कोर्टासमोर प्रोड्यूस करायला पाहिजेत. मीन्स परत ते डेफिनेशन पण लिहायची एव्हिडन्स ॲक्टमधली की डॉक्युमेंट्स म्हणजे काय की डॉक्युमेंट इटसेल्फ प्रोड्यूस बिफोर द कोर्ट फॉर इन्स्पेक्शन. मीन्स ते कोर्ट स्वतःहून ते डॉक्युमेंट वाचणार आहे, ते तुम्ही सांगायचं गरज नाही की या डॉक्युमेंटमध्ये हे लिहिलं आहे ते लिहिलं आहे. ते कोर्ट स्वतः डॉक्युमेंट हातात गेले आणि वाचेल. मी तुम्हाला तिथं ओरल ॲडमिशन देता येणार नाही. मी त्यासोबत सेक्शन 20सुद्धा लिहायला पाहिजे की ओरल ॲडमिशन्स आर ॲज टू द कंटेंट ऑफ डॉक्युमेंट्स असेल आर नॉट रिलेव्हंट. सेक्शन 20मध्ये एक जनरल रेलेव्हन्सी सांगितली की काय म्हटलं बा, ओरल ॲडमिशन ॲज टू कंटेंट ऑफ डॉक्युमेंट्स आर नॉट रिलेव्हंट बट अनलेस हा पार्ट तो नंतरचा भाग आहे. पण आत्ता सध्याला ज्यास विचारलं जाईल की ऑल फॅक्ट्स मे बी प्रूव्ड बाय ओरल एव्हिडन्स, सगळी केस तुम्हाला ओरल एव्हिडन्सद्वारे प्रूव्ह करता येईल. आणि ओरल एव्हिडन्स डायरेक्ट एव्हिडन्स असायला पाहिजे, ज्यांनी पाहिलं, ज्यांनी ऐकलं, ज्यांनी परस्यूड बाय नॉलेज केलेलं आहे तो कोर्टातून स्वतःहून सांगणार आहे. पण एक्सेप्शन काय, एखादं ट्रिटाईजमध्ये एखादं लिहून ठेवलेलं असेल किंवा जे आपण सेक्शन 26मधलं डाईंग डिक्लेरेशन, सेक्शन 27 असेल, सेक्शन 4 पार्ट ऑफ द सेम ट्रान्झॅक्शनमधलं आहे की त्याने घटना जी ए व्यक्तीने जी घटना आहे कारची बीला डॅश केली ती स्वतः घटना बघितलेली नाही पण पार्ट ऑफ द सेम ट्रान्झॅक्शनमध्ये मीन्स इमिजिएट आहे, स्पॉन्टेनियस आहे. आणि सेक्शन 55मधला जो प्रोव्हिजन ट्रिटाईज मी ते पुस्तक आहे ते जनरल रूल 55 लिहायला पाहिजे तुम्ही एक्झाममध्ये की व्हॉट इज जनरल रूल की ओरल एव्हिडन्सने सगळं फॅक्ट प्रूव्ह करता येईल. मीन्स सगळ्या फॅक्ट मे बी म्हटलं आहे, शाल म्हटलेलं नाही. मीन्स ऑल फॅक्ट मे बी, वर्ड फार महत्त्वाचं आहे. मे बी तुम्हाला इंटरव्ह्यूला पण विचारलं जाईल की मे का शाल आहे, मीन्स तुम्ही तिथं कन्फ्यूज व्हायचं नाही. सगळ्या फॅक्ट मे बी प्रूव्ड बाय ओरल एव्हिडन्स आहे, त्यात कोणतेही डाऊट नाही. पण ओरल एव्हिडन्स असेल तर शाल बी प्रूव्ड बाय काय म्हटलं बघा, ओरल एव्हिडन्स शाल म्हटलं इथं काय म्हटलं आहे मे म्हटलं आहे. हा तुम्ही फरक केला पाहिजे. सेक्शन 54मध्ये काय 54मध्ये ऑल फॅक्ट्स
मे बी प्रूव्ड बाय ओरल एव्हिडन्स, वर्ड फार महत्त्वाचं आहे, मे बी प्रूव्ड. पण 55मध्ये सांगितलं की ओरल एव्हिडन्स शॅल बी प्रूव्ड बाय डायरेक्ट एव्हिडन्स असायला पाहिजे, तो इनडायरेक्ट एव्हिडन्स चालणार नाही. पण एक्सेप्शन आपण बघितले जे डायरेक्ट डिक्लेरेशन आहे आणि ह्या 55मधला प्रोव्हिजोसुद्धा आहे. नंतर प्रोव्हिजोमधला फर्दर पार्ट काय म्हणतो की प्रोव्हाइडेड फर्दर दॅट if oral evidence refers to existence or condition of any material thing other than document, the court may, if it thinks fit, require the production of such a material thing for its inspection. So once again we will read, if oral evidence refers to existence or condition of any material thing other than document. आता material thing म्हणजे काय, अदर दॅन डॉक्युमेंट म्हटलं आहे. मटेरियल थिंग म्हणजे एखादी काठी आली असेल, एखादा आरोपीने त्याने कोणत्या हत्यारेने मारलं असेल, लाठी असेल, स्टिक असेल, बांबू असेल, किंवा एखादा आरोपीचा शर्ट असेल त्यावरती रक्ताचे पडलेले डाग असतील. मीन्स आपण जी डेफिनेशन प्रूव्हची डेफिनेशन काय बघितली होती परत एकदा तिथं जाऊ, त्याला थोडंसं कनेक्ट करू. प्रूव्हची डेफिनेशन काय बघितली होती आपण प्रूव्हच्या डेफिनेशनमध्ये, जस्ट थोडंसं रीड करू. अ फॅक्ट सेड टू बी प्रूव्ह वेन आफ्टर कन्सिडरिंग द मॅटर्स बिफोर इट. मीन्स फॅक्ट प्रूव्ह कधी झाली असं कधी म्हणता येईल, ज्यावेळेस आफ्टर कन्सिडरिंग द मॅटर्स बिफोर इट. द मॅटर्स बिफोर इट द कोर्टासमोर हे जे मटेरियल थिंग्ससुद्धा येतं. म्हणजे आपण काय काय बघितलं होतं की आरोपीचं डिमेन्युअर ऑफ विटनेस असेल, मीन्स आरोपीचं म्हणण्यापेक्षा विटनेसचं डिमेन्युअर, मीन्स विटनेस साक्ष देताना त्याचा हावभाव कसे येतं, पार्टीचं आर्ग्युमेंट असेल, वकिलांचं आर्ग्युमेंट असेल, कोर्टाचं इन्स्पेक्शन असेल, तर त्यावरती जजमेंट देणार आहे. मीन्स प्रूव्हच्या डेफिनेशनमध्ये काय बघितलं आपण की फॅक्ट सेड टू बी प्रूव्ह वेन आफ्टर कन्सिडरिंग मॅटर्स बिफोर इट. त्यांनी एव्हिडन्स वर्ड वापरलं आहे. मीन्स एव्हिडन्स म्हणजे काय येणार आहे की फक्त पुरावे. मीन्स एव्हिडन्स म्हणजे काय, सेक्शन 3मध्ये काय बघितलं की एव्हिडन्स मे बी गिवन ऑफ द फॅक्ट इन इश्यू ऑन रेलेव्हंट फॅक्ट्स अँड नॉट ऑफ अदर्स. मीन्स रेलेव्हंट फॅक्ट्सच आपण पुरावा देणार आहे. मग हे रेलेव्हंट आहे, पण त्यांनी स्कोप जो दिलेला आहे एव्हिडन्स मॅटर, एव्हिडन्स या शब्दाचा व्हेरी छोटा शब्द आहे एव्हिडन्स. मीन्स मॅटर्स बिफोर इट मीन्स कोर्टासमोर काय काय गोष्टी येतात, वकिलांचं आर्ग्युमेंट येतं, विटनेसचं हावभाव येतात, पण प्लस आता हे आर्टिकल्स, आपण आता एखादं शर्ट असेल किंवा एखादा चाकू असेल किंवा एखाद्या बॉटलने मारलं असेल तर ती बॉटल आहे, ते सगळे काय आर्टिकल्स आहेत. तर विक्टीमचे कपडे त्यामध्ये येतील, प्लस किंवा आरोपीचे कपडे येतील, किंवा जे मोबाईल फोन्स जप्त केलेला असेल, काय काय बऱ्याचशा गोष्टी येतात. मग त्याच्यामध्ये जे आर्टिकल्स येतात जे समोर, आपण त्याला आर्टिकल नंबर म्हणतो, एक्झिबिट पडतात त्याला, आर्टिकल ए, आर्टिकल बी, सी, डी असे नंबर पडतात. ते सुद्धा काय मॅटर्स बिफोर द इट. मीन्स हा वर्ड किती महत्त्वाचा आहे. आफ्टर कन्सिडरिंग द मॅटर्स बिफोर इट मीन्स एव्हिडन्स हा वर्ड लिहिलेला नाही आहे. तर मॅटर्स बिफोर द कोर्टासमोर काय काय येणार आहे, तर मटेरियल थिंग म्हटलं त्यांनी. मीन्स मटेरियल थिंग अदर दॅन डॉक्युमेंट. डॉक्युमेंट्सवरतीच फक्त एव्हिडन्स आहे का, तर नाही. तर मटेरियल थिंग्स अदर दॅन डॉक्युमेंट, डॉक्युमेंट सोडून, डॉक्युमेंट जे पीस ऑफ पेपर जर सोडलं, ऑब्वियसली आम्हाला इलेक्ट्रॉनिक मोबाईल गॅजेट तर येतातच, ते सुद्धा डॉक्युमेंट आहेतच. पण मटेरियल थिंग शर्ट असेल तर ते सुद्धा काय मटेरियल थिंग आहे. ते सुद्धा कोर्टाला जर एखादं रेफर केलं असेल तर ते ओरल ॲडमिशन आहे. पण आता त्यांनी प्रोव्हाइडेड फर्दर दॅट म्हटलेलं आहे. So provided further that if oral evidence refers to existence or condition of any material thing other than document, मग हे सुद्धा ओरल एव्हिडन्सच्या व्याख्यामध्येच येणार आहे. सो ओरल एव्हिडन्स कशाबद्दल आहे की मटेरियल थिंग अदर दॅन डॉक्युमेंट. द कोर्ट मे इफ थिंग्स रिक्वायर द प्रोडक्शन ऑफ सच अ मटेरियल थिंग फॉर इट्स इन्स्पेक्शन. आता फॉर इन्स्पेक्शन म्हटलं का हे सुद्धा डॉक्युमेंटच्या भागामध्ये, म्हणजे ते शर्ट स्वतः कोर्टासमोर प्रोड्यूस करायला पाहिजेत. तर होपफुली तुम्हाला समजलं असेल हे सेक्शन नंबर 54 आणि 55 हाऊ मच इट इज इम्पॉर्टंट. 54मध्ये एवढंच लक्षात ठेवा की ऑल फॅक्ट्स म्हटले सगळी तुमची केस आहे ती मे बी प्रूव्ड बाय ओरल एव्हिडन्स. मे म्हटलं आहे ज्यावेळेस कंटेंट ऑफ डॉक्युमेंटचा प्रश्न येतो त्यावेळेस ते डॉक्युमेंटच तुम्हाला सादर करावं लागणार आहे. देन ते प्रोड्यूस फॉर इन्स्पेक्शन ऑफ द कोर्ट. ते कोर्ट स्वतः डॉक्युमेंट वाचेल आणि त्याचा काय त्यात लिहिलेलं आहे ते तुम्ही सांगायची गरज नाही, ते डॉक्युमेंट स्वतःच बोलणार आहे. 55मध्ये सांगितले की ओरल एव्हिडन्स कसं डायरेक्टच एव्हिडन्स झालं पाहिजे, ज्यांनी पाहिलं आहे, ज्यांनी ऐकलं आहे, किंवा ज्यांनी नॉलेज परसिव्ह केलेलं आहे, किंवा ज्या पर्सन स्वतः ओपिनियन दिलेलं असेल ते कसं डायरेक्टच पाहिजे. पण एक्सेप्शन काय दिले 55मध्ये, एक एक्सेप्शन दिला की नाही जर एखादं पुस्तक ट्रिटाईजमध्ये दिलं असेल आणि ते त्यामध्ये जे ओपिनियन ग्राउंड हेल्ड केलेलं आहे ते जर पर्सन जो ऑथर जे पुस्तक लिहिलं त्याचा ऑथर जर कोर्टासमोर हजर राहू शकत नसेल तर काय करू शकता तुम्ही, ते पुस्तक आज तुम्ही हिअरसे एव्हिडन्स म्हणून ॲडमिसिबल होईल. आणि डायिंग डिक्लेरेशन बघितलं, रेस गेस्ट एक बघितलं आपण की त्या व्यक्तीने स्वतः ॲक्सिडेंट बघितलेला नाही आहे पण तो पार्ट ऑफ द सेम ट्रान्झॅक्शनमधला आहे. मीन्स हिअरसे एव्हिडन्सच्या
एक्सेप्शनमध्ये. इट इज नॉट मच रेलेवंट ॲज पॉईंट ऑफ व्ह्यू फ्रॉम प्रिलिम्ससाठी काही महत्त्वाचं नाही आहे, पण ॲज अ मेन्स आणि इंटरव्ह्यूसाठी महत्त्वाचं आहे. आणि मटेरियल थिंगमध्ये काय करणार आहे, फक्त डॉक्युमेंटच येत नाहीत, काठी असेल किंवा स्टिक असेल, कोर्टाचं आरोपीचं शर्ट वगैरे असेल किंवा एन नंबर ऑफ थिंग्स येतात. त्यासंबंधी एखादा रेफरन्स दिला असेल तर ते सुद्धा काय येणार आहे, एव्हिडन्सच्या व्याख्यामध्ये येत नाही. तर मॅटर्स बिफोर इट मीन्स कोर्ट आफ्टर कन्सिडरिंग मॅटर्स बिफोर इट मीन्स कोर्ट सारासारचा विचार केल्यानंतर ना ती गोष्ट जर प्रूव्ह होत असेल, आता फॉर शर्टाचे वरती पडलेले डाग आणि आरोपीचे घेतलेले सॅम्पल्स ब्लड ते एकमेकांमध्ये मॅच होत असतील, किंवा एखादं सीमेन असेल, रेपसारख्या ऑफेन्समध्ये आरोपीचे सीमेन्स आणि विक्टीमचे सीमेन्स म्हणा, ते शर्टावरती पॅन्टवरती जे काय असेल ते मॅच होत असतील, तर ते काय सुद्धा मीन्स एव्हिडन्स बिफोर द कोर्ट नाही आहे, तर ते मॅटर्स बिफोर द कोर्ट आहे. मीन्स या मॅटरवरनं माझं ओपिनियन असं हेल्ड करतं आहे की प्रुडियंट पर्सन प्रोबॅबिलिटी आहे त्याच्यावरती की ते हे जे रक्ताचे डाग आहेत आणि आरोपीचे डाग आहेत ते एकमेकांना मॅच करतात. मीन्स प्रोबॅबिलिटी इज शोईंग द एक्झिस्टन्स ऑफ थिंग दाखवतं आहे. सो तो आपण थोडंसं नोट्समध्ये बघू. सो ऑल फॅक्ट्स मे बी प्रूव्ड बाय ओरल एव्हिडन्सद्वारे प्रूव्ह करता येईल. हा बेसिक रूल आहे. मीन्स तुमची पूर्ण केस आहे ती ओरल एव्हिडन्सद्वारे प्रूव्ह करता येईल. पण ज्या कंटेंट ऑफ डॉक्युमेंटचा प्रश्न येतो त्यावेळेस ते डॉक्युमेंटच द्यायला आपण. आणि ओरल एव्हिडन्स स्टेटमेंट्स मेड बाय विटनेस बिफोर द कोर्टासमोर द्यायला आपण, त्याला ओरल एव्हिडन्स म्हणू. कंटेंट ऑफ डॉक्युमेंट शाल म्हटलं आहे, मे म्हटलेलं नाही आहे. सो शाल बी प्रूव्ड बाय प्रायमरी, दॅट मीन्स डॉक्युमेंट इटसेल्फ. मीन्स एखादं कंटेंट डॉक्युमेंट प्रूव्ह करायचं असेल तर तुम्हाला ते डॉक्युमेंटच स्वतः द्यावं लागणार आहे. त्यावरती ओरल ॲडमिशन देता येणार नाही. मी ते आपण सेक्शन 20चं एक जनरल रूल बघितलं आहे. सो नो ओरल एव्हिडन्स कॅन बी गिवन. कंटेंट डॉक्युमेंट प्रूव्ह करायचं असेल तर ओरल एव्हिडन्स तुम्हाला देताच येणार नाही. तर कंटेंट डॉक्युमेंट म्हणजे काय की टेक्स्ट मीन्स जे ॲक्च्युअल टेक्स्ट लिहिलेलं आहे तेच. मी सेक्शन 54 सोबत 56 सुद्धा रीड करायला पाहिजे. सेक्शन 54 काय होता, 54मध्ये होता की ऑल फॅक्ट्स एक्सेप्ट कंटेंट ऑफ डॉक्युमेंट मे बी प्रूव्ड बाय ओरल एव्हिडन्स. आता कंटेंट ऑफ डॉक्युमेंट प्रूव्ह करायचं असेल तर 56ने सांगितलं की कंटेंट ऑफ डॉक्युमेंट मे बी प्रूव्ड बाय प्रायमरी एव्हिडन्स किंवा सेकंडरी एव्हिडन्स. मीन्स एखादा डॉक्युमेंटले कंटेंट प्रूव्ह करायचं असेल तर तो स्वतः डॉक्युमेंट यायला पाहिजे. आता तो ओरिजिनल डॉक्युमेंट अवेलेबल नसेल तर सेकंडरी एव्हिडन्स. मीन्स सेक्शन 54 सोबत तुम्ही 54मध्ये सोबत 56सुद्धा रीड करायला पाहिजे. 56मध्ये म्हटलं की कंटेंट. पण आपण आत्ता कशासंबंधी बघितलं की पूर्ण जी फॅक्ट आहे ती ओरल ॲडमिशनद्वारे ओरल एव्हिडन्सद्वारे प्रूव्ह करता येईल. पण ओरल एव्हिडन्स कसा असायला पाहिजे, शाल बी डायरेक्ट असायला पाहिजे. पण ज्यावेळेस कंटेंट ऑफ डॉक्युमेंटचा प्रश्न येतो तर डॉक्युमेंट स्वतः असायला पाहिजेत. मग ते प्रायमरी असेल किंवा सेकंडरी. तर सेकंडरी केव्हा देता येईल त्याचे नियम वेगळे आहेत. तर हा 55 सोबत आपण 56 बघितला. नंतर 55 सोबत 57 पण वाचायला पाहिजे. आपण तो एक बघू. 55 सोबत 57 काय म्हणतं आहे की प्रायमरी एव्हिडन्स मीन्स डॉक्युमेंट इटसेल्फ प्रोड्यूस फॉर द इन्स्पेक्शन ऑफ द कोर्ट. म्हणजेच आपण ते बघितलं एव्हिडन्सच्या व्याख्यामध्ये सुद्धा की प्रायमरी एव्हिडन्स म्हणजे काय, ते डॉक्युमेंट्स इटसेल्फ स्वतः कोर्टासमोर प्रोड्यूस करायला पाहिजे. कोर्ट ते स्वतः वाचणार आहे आणि स्वतः त्याचं ओपिनियन फॉर्म करणार आहे. तर तुम्ही सांगायची आवश्यकता नाही की त्यामध्ये काय लिहिलेलं आहे. सो 56 सोबत 54 सोबत 56 वाचला, 55 सोबत 57 वाचला. 55 जनरल सांगितलं की ओरल एव्हिडन्स कसा असायला पाहिजे, शाल बी डायरेक्ट. वर्ड शाल फार महत्त्वाचं आहे. पण एक्सेप्शन बघितले 26, 27 सेक्शन 4 गेस्ट आहे आणि 55 मधला प्रोव्हिजर ट्रिटाईजमधला आहे. ह्याच्यावरती मेन्समध्ये इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न येतो, त्याच्यावरती नोट्स तुम्ही काढून ठेवा. एक 57 आणि 60 बघू. 57 काय म्हणतो की प्रायमरी एव्हिडन्स मीन्स डॉक्युमेंट इटसेल्फ प्रोड्यूस फॉर द इन्स्पेक्शन ऑफ कोर्ट एक बघितला. आणि कोणता सेक्शन 60 काय एक बघू. कनेक्टेड प्रोव्हिजन जस्ट आपण टच करू. काय म्हणतात की सेकंडरी एव्हिडन्स मे बी गिव्हन एक्झिस्टन्स कंडिशन कंटेंट ऑफ डॉक्युमेंट. मीन्स पहिल्यांदा म्हटलं की प्रायमरी एव्हिडन्सद्वारेच तुम्ही एखादं डॉक्युमेंट प्रूव्ह करता येईल. तुम्हाला सेकंडरी एव्हिडन्स कोणत्या परिस्थितीमध्ये देता येईल ते त्यांनी सांगितलेलं आहे, काही कंडिशन घालून दिलं आहे. सो एक जस्ट रेलेवन्सी आपण कनेक्टेड प्रोव्हिजन आहे, त्यामुळे मी थोडंसं इथं टच करण्याचा प्रयत्न केला आहे. सेक्शन 21 लिहायला पाहिजे तुम्ही की ओरल ॲडमिशन ॲज टू कंटेंट ऑफ डॉक्युमेंट ॲज अ ओरल ॲडमिशन देताच येणार नाही. मी सेक्शन 20मध्ये सांगितले की ओरल ॲडमिशन ॲज टू कंटेंट डॉक्युमेंट शॅल नॉट बी रेलेवंट. नॉट रेलेवंट आहे, वर्ड इज मोस्ट इम्पॉर्टंट की ते ओरल ॲडमिशन देता येणार नाही, हा नॉट रेलेवंट आहे.
जनरल रूल सांगितला, पण त्यांनी 2 एक्सेप्शन त्यामध्ये सांगितले की सेकंडरी एव्हिडन्स जर देण्यासाठी जर द्यायचा असेल तर कोर्टाची परवानगी घ्यायला पाहिजे, किंवा जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट जर क्वेश्चनमध्ये असेल तर तुम्ही ओरल ॲडमिशन देऊ शकता. तर यासंबंधी पण अजून थोडं बोलू. तर 56मध्ये काय म्हटले की डॉक्युमेंटच द्यायला पाहिजे. 59मध्ये सांगितले की नाही प्रायमरी ओरिजिनल डॉक्युमेंटच आणा. हे मोड ऑफ प्रूफ आहेत. एक्सेप्शन त्यांनी दिलेत की सेकंडरी एव्हिडन्स कोणत्या परिस्थितीमध्ये देता येईल. तर आता जो सेक्शन 20 जो बघितला ॲडमिसिबिलिटी, तो तिथं सेक्शन 20मध्ये जो आपण वाचलो, काय वाचलं की ओरल ॲडमिशन एज टू कंटेंट अ डॉक्युमेंट आर नॉट रेलेवंट. हा एक जनरल रेलेवन्सी रूल संबंधित सांगितला. पण जो सेक्शन जो आता आपण बघणार आहोत, ॲडमिसिबिलिटी ऑफ डॉक्युमेंट म्हणजे जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट म्हणजे काय की तो प्रॉपरली डॉक्युमेंट तो प्रॉपरली एक्झिक्यूट केलेला आहे. एक्झिक्युशन म्हणजे काय, द बायर किंवा सेलर मीन्स एखादा सेल डीड असेल त्यामध्ये खरेदी खत जो करणार आहे त्यांनी सही केले, जो घेणार आहे लिहून देणार लिहून घेणार आहे दोघांच्या काय सह्या आहेत मीन्स एक्झिक्युशन केलेलं आहे. प्रॉपरली अटेस्टेशन मीन्स अटेस्टिंग विटनेस जोडलेले आहे त्याला. रजिस्ट्रेशन मीन्स प्रॉपर ऑफिसमध्ये रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन प्रॉपर रजिस्ट्रेशन केलेलं आहे. स्टॅम्प ड्युटी वगैरे प्रॉपर भरली आहे. सो एक्झिक्युशन म्हणजे काय, सायनिंग द डॉक्युमेंट मीन्स प्रॉपरली काय केलेलं सह्या केलेल्या आहेत. पण जर एखादा पार्टी म्हणत असेल की नाही प्रॉपरली एक्झिक्युशन केलं नाही, नॉट रजिस्ट्रेशन मीन्स अटेस्टेशन, मग जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट इज व्हेरी डिफरंट थिंग. आता एक मी तुम्हाला वाक्य सांगतो, बघू तुम्हाला कितपत समजतं आहे की ॲडमिशन ॲज टू द जेन्युनेस ऑफ डॉक्युमेंट हे पहिली गोष्ट आहे. आणि सेकंड एक काम करतो मी तुम्हाला लिहून दाखवतो, बघू तुम्ही किती बरोबर सांगता ते. तर मी लिहितो. सो ॲडमिशन ऑफ जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट, डॉक्स लिहितो, जेन्युनिटी ऑफ ॲडमिशन ऑफ जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट. सेकंड थिंग लिहितो की ॲडमिशन ऑफ ट्रुथ ऑफ द कंटेंट ऑफ डॉक्युमेंट. या 2 स्टेटमेंटमध्ये काय फरक आहे तुम्ही सांगू शकता का? आता ह्याच्याशी एक अजून एक कनेक्टेड प्रोव्हिजन होती, मगाशी जो आपण प्रोव्हिजन वाचला तो एक थोडासा राहिला. कुठला पार्ट होता बघा, हां प्रोव्हायडेड दॅटमधला हा पार्ट जो आहे, ह्याला कनेक्टेड एक प्रोव्हिजन मला आठवली म्हणून सांगायची राहिली. परत त्या वाक्याकडे येतो. Provided further that if the oral evidence refers to existence or condition of any material thing other than document, the court if it thinks it requires production of such a material thing it's for inspection. त्याच्यामध्ये एक रेलेवंट प्रोव्हिजन आहे जी सेक्शन नंबर 165 मध्ये आहे. 168 मध्ये एक रेलेवंट प्रोव्हिजन आहे, थोडीशी सांगायची राहिली, जे आत्ता पण वाचलं. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट इफ ओरल एव्हिडन्स रेफर्स टू एक्झिस्टन्स ऑर कंडिशन ऑफ एनी मटेरियल थिंग अदर दॅन डॉक्युमेंट, द कोर्ट मे इफ इट थिंक्स विट रिक्वायर द प्रोडक्शन ऑफ सच अ मटेरियल थिंग फॉर इन्स्पेक्शन. यासाठी एक रेलेवंट प्रोव्हिजन आहे सेक्शन 168 मध्ये काय की जज मे इन ऑर्डर टू डिस्कवर और ऑब्टेन प्रूफ ऑफ रेलेवंट फॅक्ट्स ask any question he considered necessary in any form at any time for of any witness or of the parties about the fact, and हा शब्द महत्त्वाचा आहे, may order that, काय म्हटलंय, and may order the production of any documents or a thing. काय करू शकतं कोर्ट, जज काय करू शकतात की मे ऑर्डर द प्रोडक्शन ऑफ एनी डॉक्युमेंट और थिंग. थिंग वर्ड महत्त्वाचा आहे. हा जो इथला थिंग आहे आणि या सेक्शन 55 मधला प्रोव्हिजोमधला मटेरियल थिंग. आता मटेरियल थिंग मीन्स एखादी गोष्ट जर कोर्टाला जर एखादं डॉक्युमेंट मागवायचं असेल तर कोर्ट काय करू शकतं, पार्टीला सांगू शकतं की जे डॉक्युमेंट तुमच्या ताब्यात आहे ते कोर्टातून हजर राहून डॉक्युमेंट्स हजर करा, किंवा एखादं थिंग तुमच्या ताब्यामध्ये ती थिंग आणून द्या. मीन्स सेक्शन 168 ऑल्सो गिविंग द पॉवर टू द जज. जजला एखादी पॉवर आहे, काय पॉवर आहे की जज मे इन ऑर्डर टू डिस्कवर और ऑब्टेन प्रूफ ऑफ रेलेवंट फॅक्ट्स. जी थिंग आहे, जी मटेरियल थिंग आहे ती कशी आहे, ती रेलेवंट फॅक्ट संबंधित ते प्रूफ करण्यासाठी मग आस्क एनी क्वेश्चन ही कन्सर्न नेसेसरी, त्याबद्दल प्रश्नसुद्धा विचारू शकतो. इन एनी फॉर्म ॲट एनी टाईम ऑफ एनी विटनेस ऑफ द पार्टीज. मी विटनेसला किंवा पार्टीजला, मीन्स विटनेस म्हटलं तर आता फॉर एक्झाम्पल म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या एखाद्या ताब्यामध्ये एखादं मटेरियल थिंग आहे, तर फॉर एक्झाम्पल बुलडोजर म्हणू आपण, किंवा एखादं वेपन असेल किंवा एखादी गोष्ट असेल, मीन्स एनी फॉर्ममध्ये विचारलं आहे.
ॲट एनी टाईम ऑफ एनी विटनेस ऑफ द पार्टीज अबाउट द फॅक्ट अँड मे ऑर्डर द प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट ऑर थिंग. आता मी म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या त्यांनी म्हटलं की मॅप आणि प्लॅन हे काय डॉक्युमेंट आहे. जसं आपण डॉक्युमेंटची डेफिनेशन बघितली त्यामध्ये काय असलं की मॅप ऑर प्लॅन इज ऑल्सो डॉक्युमेंट. तर मॅप अँड प्लॅन इज इन द पोजेशन ऑफ म्युन्सिपल कॉर्पोरेशन. तो कोर्ट काय सांगणार आहे की ते डॉक्युमेंट तुमच्या ताब्यामध्ये, जो मॅप आहे प्लॅन आहे ते तुमच्या ताब्यामध्ये तो कोर्टामध्ये हजर करा. तर डॉक्युमेंटच फक्त सांगणार नाही तर थिंगसुद्धा, एखादं स्पीडोमीटर चेक करायचं. फॉर एक्झाम्पल पोलीस ट्रॅफिक कंट्रोलच्या ह्यांच्यामध्ये जे स्पीडोमीटर असतं स्पीड चेक करण्यासाठी, किंवा आता म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये हवामान चेक करण्यासाठी किती पोल्युशन आहे शहरामध्ये, एखादं पोल्युशन चेक करण्यासाठी त्यांच्याकडे एखादं यंत्र असेल. मी थिंग आहे ती, एखादी डॉक्युमेंट म्हणजे काय थिंग आहे, ते मटेरियल थिंग आहे. ते सुद्धा काय करणार आहे कोर्ट त्याला कॉलअप करणार आहे की ते थिंग आहे. मे ऑर्डर द प्रोडक्शन ऑफ एनी डॉक्युमेंट ऑर थिंग, ते कोर्टामध्ये हजर करा. मीन्स बघा एव्हिडन्सची व्याख्या किती स्मॉल आहे अँड मॅटर्स बिफोर द कोर्ट, हे जी व्याख्या किती मोठी आहे. आपण जर डेफिनेशन बघितली, काय बघितली डेफिनेशन की फॅक्ट सेट टू बी प्रूव्ह वेन आफ्टर कन्सिडरिंग द मॅटर्स बिफोर इट. मॅटर्स बिफोर द कोर्ट मीन्स जजसुद्धा काय करू शकतात, 168मध्ये त्यांना पॉवर दिलेल्या आहेत. मी त्यांना पॉवर दिले आहेत की तुम्ही मागू शकता. मीन्स मे ऑर्डर द प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट ऑर थिंग, मीन्स ऑर्डर करू शकतात. मग म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल की एखादं पोलीस ऑफिसरला सांगू शकतं, मीन्स CPला सांगतील, ऑर्डर करतील, समन काढतील. मीन्स मे ऑर्डर द प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट ऑर थिंग, ती तुमच्या ताब्यामध्ये आहे आणि कोर्ट त्यांना क्वेश्चन बी करू शकतं त्यावरती. मीन्स जज मे इन ऑर्डर टू डिस्कवर ऑब्टेन प्रूफ ऑफ रेलेव्हंट फॅक्ट्स आस्क एनी क्वेश्चन ही कन्सिडर नेसेसरी. मीन्स जे गरजेचे प्रश्न आहेत एखादे रेलेव्हंट फॅक्ट प्रूव्ह करण्यासाठी, मीन्स ते ऑब्टेन करण्यासाठी, तर ते विटनेसला किंवा पार्टीजला प्रश्नसुद्धा करू शकतात आणि ऑर्डर पण करू शकतात की ती गोष्ट हजर करून आणा. सो हे एक रेलेव्हंट प्रोव्हिजन मला आत्ता आठवली म्हणून सांगितली. सो आपण या मुद्द्यावरती होतो की ॲडमिशन ऑफ जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट आणि सेकंड काय ॲडमिशन ऑफ ट्रुथ ऑफ द कंटेंट ऑफ डॉक्युमेंट. आता ह्याच्यातलं कोणतं वाक्य बरोबर आहे, मीन्स आता काय तुम्हाला समजतं यावरनं मला माहीत नाही, पण एक्सप्लेन करतो की ॲडमिशन ऑफ जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट हे जर म्हटलं, मीन्स पहिला पार्ट जर बघितला की ॲडमिशन ॲज टू जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट म्हटलं, तर यामध्ये जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट म्हणजे काय की व्हॅलिडिटी ऑफ द डॉक्युमेंट. व्हॅलिडिटी ऑफ डॉक्युमेंट म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल त्याचं एक्झिक्युशन जे केलेलं आहे, मीन्स बायर आणि सेलरचे सह्या आहेत, टेस्टिंग विटनेस आहेत, प्रॉपर रजिस्ट्रेशन आहे, नंतर व्यवस्थित प्रॉपरली स्टॅम्प ड्युटी वगैरे भरलेली आहे. मीन्स ते काय होईल, जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट प्रूव्ह झाली. आता एखादं एक डॉक्युमेंट आहे, फॉर एक्झाम्पल आपण धरू की हे सेल डीड आहे. आता हे सेल डीड आहे. आता ॲडमिशन ऑफ ट्रूथ ऑफ द कंटेंट ऑफ डॉक्युमेंट्स. आता एक पार्टी जो प्लेंटिफ आहे आणि बी जो पार्टी जो डिफेंडंट आहे, आपण असं धरू हा प्लेंटिफ आहे, हा डिफेंडंट आहे. प्लेंटिफ इज त्यांनी एखादा सेल डीड प्रोड्यूस कोर्टासमोर केलं, पण जो जो डिफेंडंट आहे तो म्हणतो की डॉक्युमेंट जे आहे ते जेन्युनिटीबद्दल मी ॲक्सेप्ट करतो, पण ते त्यातलं कंटेंट लिहिलेलं आहे, त्यामध्ये जी अमाऊंट लिहिलेली असेल किंवा जी डेट लिहिलेली असेल किंवा एखादं पडूल त्यातली एखादी कंडिशन घातलेली आहे ती मात्र मी ॲक्सेप्ट करत नाही आहे. मीन्स ॲडमिशन ॲज टू जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट, हो हे सेल डीड आहे ते बरोबर आहे, प्रॉपर आहे, पण त्यामध्ये जे काय लिहिलेलं असेल, जी डेट असेल, साईन असेल किंवा त्याच्यातली अमाऊंट असेल ते मी डिस्प्यूट करतो. मीन्स दीज आर द बोथ द डिफरंट थिंग्स. मीन्स ॲडमिशन ऑफ जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट इज अनदर थिंग आणि ॲडमिशन ॲज टू ट्रूथ ऑफ द कंटेंट ऑफ डॉक्युमेंट इज अनदर थिंग. दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. मीन्स ओनली फक्त डॉक्युमेंट मी जेन्युन आहे एवढंच फक्त ॲडमिट केलं म्हणजे डॉक्युमेंट प्रूव्ह झालं का, तर नाही. तर आपण सेक्शन 20 परत एकदा बघू काय म्हटलं त्यामध्ये. ओरल ॲडमिशन ॲज टू कंटेंट ऑफ डॉक्युमेंट आर नॉट रिलेव्हंट. मीन्स ओरल ॲडमिशन केव्हा देता येईल, तर त्यांनी फर्स्ट पहिल्यांदा सांगितले की अनलेस अँड अंटील सेकंडरी एव्हिडन्स, तो पार्ट नंतर न ठेवू, हा पार्ट वाचू. अनलेस द जेन्युनेस ऑफ डॉक्युमेंट इज प्रोड्यूस इज इन क्वेश्चन. आता आपण डॉक्युमेंटच्या डेफिनेशनमध्ये काय बघितलं, परत इथे एकदा रेफर वाचू. 57 मधलं की प्रायमरी एव्हिडन्स मीन्स डॉक्युमेंट इटसेल्फ प्रोड्यूस फॉर द इन्स्पेक्शन ऑफ द कोर्ट. आपण काय म्हटलं की डॉक्युमेंट जे आहे ते कोर्टासमोर सादर केलं की त्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते कोर्ट स्वतःहून वाचणार आहे. ते तुम्ही सांगायची गरज नाही की डॉक्युमेंटमध्ये हे लिहिलं आहे ते लिहिलं आहे. पण आता जे सेक्शन आपण 20 बघितला, काय बघितला, अनलेस द जेन्युनेस ऑफ डॉक्युमेंट प्रोड्यूस इज इन क्वेश्चन. मीन्स जेन्युनेस ऑफ डॉक्युमेंट प्रोड्यूस इज इन क्वेश्चन.
आता कोर्टासमोर ते जे सेल डीड दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये असा प्रश्न आहे की हे जे डॉक्युमेंट आहे, कोर्ट म्हटलं ठीक आहे आता कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट मी स्वतः वाचणार आहे, पण मला त्या सेल डीडवरती जे स्टॅम्प लावलेला आहे ना तो मला प्रॉपर वाटत नाही आहे, किंवा जो सही शिक्का आहे तो मला प्रॉपर व्यवस्थित दिसत नाही, किंवा एखाद्या पानावरती तो सही शिक्का मारायचा राहून गेलेला आहे असेल, मला डाऊट येतं आहे. मग मी काय करणार, ते सेल डीड जिथं रजिस्टर झालेलं आहे त्या रजिस्टरला मी समन्स पाठवणार, त्यांना कोर्टात हजर राहून सांगणार. तो काय करणार मग रजिस्ट्रार की या दिवशी असे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, माझे हे नोटबुक आहे, इंडेक्स 2ची कॉपी आहे, मी सगळं दाखवणार की हो हे डॉक्युमेंट जे आहे ते माझ्यासमोर त्या दिवशी या तारखेला या वेळेला रजिस्टर झालेलं आहे, असं त्यांच्या दोघांमध्ये खरेदीकच झालेलं आहे. मी जेन्युनिनेस ऑफ डॉक्युमेंट म्हणजे काय, मीन्स ॲडमिटिंग द जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट. ते डॉक्युमेंट आहे बरोबर आहे, पण त्यातले मी कंटेंट मान्य करत नाही. मी डिफेंडंट काय म्हणतो आहे की नाही ठीक आहे सेल डीड असं आहे ना, हो मला मान्य आहे, मला त्यात काही म्हणायचं नाही की हे आमच्या दोघांमध्ये खरेदीकच झालेलं आहे, मग त्याच्याबद्दल काही डिस्प्यूट नाही. पण माझं डिस्प्यूट कशाबद्दल आहे की ते ज्यात लिहिलेले अमाऊंट आहे ती 18 लाख नसून 1,80,000 हा 18 लाख म्हणतो आहे, किंवा जी डेट आहे ती ही डेट नाही, ही अमुक डेट आहे, त्याबद्दल मी डिस्प्यूट करतो आहे. मग ज्यावेळेस पण एखादं डॉक्युमेंट आपण कोर्टामध्ये सादर करतो, ते सादर केलं मीन्स त्याला एक्झिबिट पडलं मीन्स ते डॉक्युमेंट प्रूव्ह होत नाही. मीन्स आता एक्झिबिटिंग हा जरा डिफरंट पार्ट आहे, पण मी आत्ता सध्याला हे म्हणतो आहे की ॲडमिशन ऑफ जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट इज डिफरंट थिंग अँड ॲडमिशन ऑफ ट्रूथ ऑफ द कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट इज अनदर थिंग. मीन्स आता एक्झिबिट पाडलं तर म्हणजे डॉक्युमेंट प्रूव्ह झालं का, तर नाही, तर एक्झिबिट हे आपण नंतरचा पार्ट बघू. आता आपल्याला फक्त एवढंच लक्षात घ्यायचं आहे की जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट संबंधी ओरल ॲडमिशन देता येईल, पण त्या कंटेंट त्या डॉक्युमेंटमध्ये काय लिहिलेलं आहे ते डॉक्युमेंट स्वतःच सांगणार आहे की त्यामध्ये 18 लाख लिहिलं आहे का त्यात 2 तारीख लिहिली आहे, ते तुम्ही सांगायची गरज नाही. मीन्स कोर्ट काय करणार, यू शट द माउथ, यू कॅन से द डॉक्युमेंट इट शेल स्पीक टू मी. तुम्ही मध्ये बोलायची गरज नाही, फक्त जेन्युनिटीबद्दल ओरल ॲडमिशन देता येईल, ते सेक्शन 20 सांगितलं. बघा 2च वाक्य महत्त्वाचे आहे. ओरल ॲडमिशन ॲज टू कंटेंट ऑफ डॉक्युमेंट शॅल नॉट बी रेलेवंट. त्याबद्दल कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंटमधलं ओरल ॲडमिशन देताच येणार नाही, मीन्स ओरल एव्हिडन्स देताच येणार नाही. पण नंतर काय म्हटलं की अनलेस द जेन्युनिनेस ऑफ डॉक्युमेंट इज प्रोड्यूस इन क्वेश्चन, त्यासंबंधी जर जेन्युनिटी संबंधित जर प्रश्न आला असेल तर ओरल ॲडमिशन देता येईल. मीन्स रजिस्ट्रारला बोलवायचं, मग रजिस्ट्रार म्हणेल हो, मग ओरल एव्हिडन्स तुम्हाला देता येईल की नाही बाबा हां सही शिक्का माझा शिक्का मारायचा जर राहिला आहे, किंवा असं ट्रान्झॅक्शन माझ्या संबंधित झालं, मी जेन्युनिटी संबंधी ओरल ॲडमिशन देता येईल, पण ट्रूथ ऑफ द कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट संबंधी तुम्हाला ओरल एव्हिडन्स देता येणार नाही. मीन्स जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट संबंधी एखादा प्रश्न असेल तर ओरल ॲडमिशन देता येईल, म्हणजे तुमचं अटेस्टेशन असेल किंवा अटेस्टिंग विटनेस येऊन सांगेल. मग आता फॉर एक्झाम्पल रजिस्ट्रारने पण मान्य केलं हो, मग अटेस्टिंग विटनेसला तुम्ही बोलू शकता की हे बाबा डॉक्युमेंट जेन्युइन आहे की नाही, मग अटेस्टिंग विटनेस सांगेल की नाही हे डॉक्युमेंट माझ्यासमोर झालेलं आहे, स्टॅम्प ड्युटी आहे तीसुद्धा बरोबर प्रॉपरली भरलेली आहे, मी रजिस्ट्रेशन झाले, अटेस्टेशन व्यवस्थित झाले, एक्झिक्युशन प्रॉपरली झालं आहे, मीन्स डॉक्युमेंट जेन्युइन आहे. आता मी ते डॉक्युमेंट स्वतः वाचणार आहे, ते तुम्ही सांगायचं नाही की डॉक्युमेंटमध्ये काय लिहिलेलं आहे. एवढाच पार्ट आहे याच्यामध्ये की जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट म्हणजे काय, की व्हॅलिडिटी ऑफ डॉक्युमेंट एक क्वेश्चनमध्ये मीन्स एक्झिक्युशन प्रॉपर, अटेस्टेशन आहे, रजिस्ट्रेशन आहे, स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे. जो क्वेश्चन होता कोर्टासमोर नॉट प्रॉपर रजिस्ट्रेशन, अटेस्टेड बाय विटनेस नाही आहे, तर मग कोर्ट काय करणार आहे, त्यांना ओरल ॲडमिशन त्याबद्दल देता येईल, जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट संबंधी ओरल ॲडमिशन देता येतील, पण कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंटबद्दल ओरल ॲडमिशन देता येणार नाही. सो वन्स द जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट इज प्रूव्ड, मीन्स एकदा जर प्रूव्ह झालं की ते प्रॉपरली रजिस्टर्ड आहे, प्रॉपरली स्टॅम्प ड्युटी भरली आहे, प्रॉपरली एक्झिक्युशन झालेलं आहे, हे झाल्यानंतर ना देन द कंटेंट ऑफ डॉक्युमेंट विल बी रीड ॲज अ एव्हिडन्स. मीन्स मग ते त्यातले कंटेंट वाचता येतील, तोपर्यंत कंटेंट वाचता येणार. जोपर्यंत जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट प्रूव्ह होत नाही तोपर्यंत त्यातले कंटेंट वाचताच येणार नाहीत. अनलेस अँड अंटिल जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट इज प्रूव्ड इट कॅनॉट बी रीड द कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट. जर एखादं आता आपण एक्झिबिट पाडलं म्हणजे काय की डॉक्युमेंट प्रूव्ह झालं का, तर नाही, ते डॉक्युमेंट प्रूव्ह झालं नाही. आता समटाईम्स व्हॉट हॅपन्स, तर कोर्टामध्ये काय होतं की आपण एखादं डॉक्युमेंट कोर्टासमोर प्रोड्यूस करतो, तर डॉक्युमेंटला एक्झिबिट पडतं आणि वी अज्युम दॅट द डॉक्युमेंट इज प्रूव्ह. वी मस्ट बी ॲज अ ॲडव्होकेट वी मस्ट बी व्हेरी प्रिकॉशियस ऑन दिस पॉईंट दॅट की द डॉक्युमेंट फॉर व्हॉट पर्पज इट हॅज बीन एक्झिबिटेड.
मीन्स कोणत्या पर्पजचं तरी डॉक्युमेंट एक्झिबिट पडलेलं आहे ते आपण खात्री करून घ्यायला पाहिजे, वकिलांची जबाबदारी. आणि आपल्याला वाटतं की एक्झिबिट पडलं, प्रूव्ह झालं, आणि लेटर ऑन समजतं की जजमेंट प्रोनाऊन्स झाल्यानंतर समजतं डॉक्युमेंट प्रूव्ह झालं नाही, फक्त ते ॲज अ आयडेंटिफाय करण्यासाठी होतं की डॉक्युमेंटला मी त्याची जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट प्रूव्ह झाल्यानंतरच मग ते त्यातलं कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट वाचता येतील आणि ते प्रूव्ह करता येईल. मीन्स वन्स द जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट जर प्रूव्ह केली मग त्यातले कंटेंट वाचता येतील, ते कंटेंट प्रूव्ह करता येईल. मीन्स त्यावेळेस आपण सांगता येणार नाही की हे असं असं ह्यामध्ये हे लिहिलं आहे, ते तुम्ही सांगायची गरज नाही, ते मी डॉक्युमेंटसुद्धा वाचतो. एकदा जेन्युनिटी प्रूव्ह करा म्हणजे तुमचं डॉक्युमेंटमधले कंटेंट वाचता येतील. पुढं काय म्हटलं बघा, जो मी म्हटलं होतं, ॲडमिशन ॲज टू जेन्युनिनेस ऑफ डॉक्युमेंट नॉट टू बी कन्फ्यूज विथ द ॲडमिशन ऑफ द ट्रूथ ऑफ द कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट. ह्याच्यामध्ये दोघांमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट म्हणजे काय, ते प्रॉपरली रजिस्टर्ड आहे, प्रॉपरली स्टॅम्प ड्युटी आहे, सगळं व्यवस्थित झालेलं आहे, ते जी सह्या केलेल्या आहेत त्या डॉक्युमेंटवरती, सीलवरती त्या माझ्या सह्या आहेत. हेच प्रूव्ह झाल्यानंतर मग त्यातलं कंटेंट जे आहे ते ट्रूथ आहे किंवा नाही हे ते डॉक्युमेंट स्वतःच सांगणार आहे, ते तुम्ही सांगायची गरज नाही. हे कपिल कोर पॅक्स वर्सेस हर्षवर्धन लाल एक छानशी केसला तुम्ही वाचू शकता. अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे की मिअर प्रोडक्शन ऑफ मार्किंग ऑफ डॉक्युमेंट ॲज अ एक्झिबिट इज नॉट इनफ. एवढा पार्ट इनफ होत नाही. एक्झिक्युशन ऑफ डॉक्युमेंट हॅज टू बी प्रूव्ड बाय ॲडमिसिबल एव्हिडन्स. मीन्स त्या पार्टीने स्वतःहून सांगायला पाहिजे की हां माझ्या सह्या या आहेत आणि ते डॉक्युमेंट जेन्युइन आहे, ते पार्टीने स्वतःहून सांगायला पाहिजे. जे एखादी पार्टी जर डिस्प्यूट करत असेल, मीन्स एखादा बायर आणि सेलर आहे, मीन्स बायर आणि सेलर म्हणतो की नाही प्रॉपर्टी मी सेलर आहे आणि तर बायर आपण जसं समजू, सेलर इज सेइंग तर मी प्रॉपर्टी विकली, बायर म्हणतो मी प्रॉपर्टी विकत घेतलेलीच नाही, मी पैसे दिलेले नाही. सेलर म्हणतो मी याला प्रॉपर्टी देऊन टाकली आणि मला पैसे दिले नाहीत. मीन्स ते जे फॅक्ट आहे ती इंडिपेंडेंटलीद्वारे प्रूव्ह करता येईल. तो नंतरच्या भागच्या सेक्शनमध्ये आहे, जो सेक्शन 65 ऑनवर्ड्स आपण बघणार आहोत की एखादं डॉक्युमेंट कसं प्रूव्ह करायला पाहिजे, तर ते आपण पुढच्या भागात बघणारच आहोत. सो नर्मदा देवी वर्सेस गुप्ता, बिरेंद्र कुमार जयस्वाल ही छानशी सुंदरशी केस लॉ आहे. ही जर बिरेंद्र कुमारची केस लॉ असली तर तुम्हाला अजून थोडंसं क्लिअर होऊन जाईल. सो मिअर ॲडमिशन ऑफ डॉक्युमेंट इन एव्हिडन्स डज नॉट अमाउंट्स टू प्रूफ. मीन्स मिअर ॲडमिशन ऑफ डॉक्युमेंट एव्हिडन्स इज डज नॉट अमाउंट्स टू प्रूफ. मीन्स फक्त डॉक्युमेंट जेन्युइन आहे म्हणजेच त्यातले कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट प्रूव्ह झाले का, तर नाही. मीन्स काय म्हटलं बरं एकदा वाचा की मिअर ॲडमिशन ऑफ डॉक्युमेंट्स, की मी डॉक्युमेंट ॲडमिट केलं, मी जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट मी ॲडमिट करतो, तर हे सफिशियंट होणार नाहीत की त्यातले कंटेंट प्रूव्ह झाले असा अर्थ होत नाही. मिअर मार्किंग ऑफ एक्झिबिट ऑन द डॉक्युमेंट डज नॉट डिस्पेन्स विथ इट्स प्रूफ विच रिक्वायर टू बी डन इन अकॉर्डन्स विथ द लॉ. म्हणजे ते तुम्हाला प्रूव्ह करावं लागणार आहे. मीन्स जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट जरी ॲडमिट केली आहे पण त्यातले कंटेंट मात्र प्रूव्ह झालेले नाही आहेत. मीन्स समटाईम्स हॅपन प्रॅक्टिसमध्ये मी बऱ्याच वेळेला सिनियर वकिलांकडनं असा अनुभव आले की डॉक्युमेंट्स प्रूव्ह झाला, डॉक्युमेंट प्रूव्ह झाला, म्हणजे नक्की काय झालं, डॉक्युमेंट प्रूव्ह कधी झालं असं केव्हा म्हणता येईल. मीन्स आता एक्झिबिट जे पडलं जातं, आता आपण ते थोडं अजून पुढं बोलू. आता स्टेज ऑफ रेझिंग ऑब्जेक्शन अगेन्स्ट ॲडमिसिबिलिटी ऑफ एक्झिबिटेड डॉक्युमेंट. स्टेज ऑफ रेझिंग ऑब्जेक्शन अगेन्स्ट ॲडमिसिबिलिटी ऑफ एक्झिबिटेड डॉक्युमेंट. तर एक्झिबिट संबंधित थोडं अजून बोलू. ठीक आहे, थोडंसं बोलूच होता याच्यावरती. थोडासा पार्ट आहे की थोडंसं महत्त्वाचं आहे, इथून वाचू. द क्वेश्चन इज ॲडमिसिबिलिटी अँड प्रूफ वुड बी डिसाइडेड बाय द कोर्ट. आता कोर्ट डिसाईड करणार आहे की ते ॲडमिसिबल आहे किंवा नाही, ते वेटेज ऑफ प्रूफ आहे की नाही, ते सेपरेटली डिस्कस करू. जस्ट बिकॉज इट इज एक्झिबिटेड डज नॉट मीन दॅट इट कन्क्लुझिव्हली टेकन टू बी प्रूव्ड ऑर डिसाइडेड टू बी ॲडमिसिबल. मीन्स डॉक्युमेंटला एक्झिबिट पाडलं म्हणजे डॉक्युमेंट प्रूव्ह झाला असा अर्थ होत नाही. डिफरन्स काय, तर डॉक्युमेंट हॅज टू बी प्रूव्ड इन द अकॉर्डन्स विथ द लॉ. इट्स ॲडमिसिबिलिटी स्टील हॅज टू बी एस्टॅब्लिश्ड. पण त्यातल्या कंटेंट्सचं डॉक्युमेंट तुम्हाला इंडिपेंडेंटली प्रूव्ह करावं लागतील. मीन्स नुसतं डॉक्युमेंट ॲडमिट केलं किंवा एक्झिबिट पडलं म्हणजे ते डॉक्युमेंट प्रूव्ह झाला असा अर्थ होत नाही. देर आर 2 स्टेजेस रिलेटिंग टू डॉक्युमेंट. वन इज स्टेज वेन डॉक्युमेंट विच पार्टीज रिलाय are filed by them in court. The next stage is when documents are proved and formally tendered in evidence. It is a latter stage that court has to decide whether they should be admitted or rejected. If they are admitted and proved, then seal of the court put on them, otherwise return to the party. म्हणजे प्रूव्ह झालं त्यावरती कोर्टाचा सही शिक्का. तुम्ही एखादं एक्झिबिट डॉक्युमेंट असेल, एक्झिबिट 15 लिहिला असेल त्यावरती आणि पार्टी A, B, C, D असे नंबर पडतात.
मीन्स ते ऑर्डर पर्टिक्युलरली कोर्टाने लिहायला पाहिजे की ते डॉक्युमेंट कोणत्या रेफरन्ससाठी केलेलं आहे, एक्झिबिट कशासाठी पाडलेलं आहे, मीन्स फॉर व्हॉट पर्पज एक्झिबिट इज गिवन, ओनली टू आयडेंटिफाय करण्यासाठी ते एक्झिबिट दिलेलं आहे का ते बघायला पाहिजे, का ते डॉक्युमेंट फक्त प्रूव्ह झालं आहे किंवा नाही हे सुद्धा बघायला पाहिजे, का त्यातले ट्रूथ ऑफ द कंटेंट्स पण प्रूव्ह झालेत. यासाठी मीन्स काय ऑर्डर आहे ती कोर्टाने काय करायला पाहिजे, स्पेसिफाय ऑर्डर द्यायला पाहिजे. तर सो ट्रायल कोर्ट ऑल्सो पुट एक्झिबिट नंबर विथ नोट ऑब्जेक्टेड. एखाद्या पार्टीनं ऑब्जेक्शन घेतला असेल बाय द काउन्सिल ऑफ प्लेंटिफ किंवा डिफेंडंटनी, सब्जेक्ट टू ऑब्जेक्शन ऑफ काउन्सिल, द एक्झिबिट नंबर पुट ऑन द डॉक्युमेंट सिग्निफाइज ॲक्सेप्टन्स अँड ॲडमिसिबिलिटी इन एव्हिडन्स प्रूव्ड बाय अकॉर्डन्स विथ द लॉ. इट विल बी रीड इन एव्हिडन्स. Writing of words objected subject to the objection indicates the question of admissibility is kept open to be decided later at the time of hearing of the final arguments. Marking exhibit is only provisional किंवा tentative nature, means for the purpose of identification साठी. Mere putting the exhibit number on the document in the absence of their proof in accordance with the law does make them put part of evidence. So does not make them part of the evidence to the read for deciding the suit. Once again I will read. The mere putting an exhibit number on the document in the absence of the proof in accordance with the law does not make them part of the evidence to the read for deciding the suit. Mere marking of exhibit does not dispense with the proof of the document. All these documents which are not to prove in view of the court by judicial evidence are simply to mark for the purpose of their identification. It is duty of the court before hearing the argument finally to receive the record which is to be form the basis of judgment and to see that contains all that has to be formerly admitted in evidence and nothing else. Any paper still found with the file which have not been admitted in evidence should be returned to the parties. सो एखाद्या जजमेंटमध्ये मी वाचला होता तो पार्ट मी कोर्टात प्रॅक्टिसमध्ये असताना लिहून घेतला होता. सो तो या जजमेंटमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. काय नाव आहे बघा, शैली कुमारी सरस्वती 2001ची केस लॉ आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं त्यांनी, फार इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता बऱ्याचशा कोर्टाचं वेगवेगळं जजमेंट आहे, वेगवेगळ्या प्रकारची प्रॅक्टिस, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे डिफरंट प्रॅक्टिस आहे. तर त्यांनी म्हटलं की डॉक्युमेंटला एक्झिबिट नंबर पाडलं म्हणजे ते डॉक्युमेंट प्रूव्ह होत नाही. ते फक्त ह्याच्यासाठी की डॉक्युमेंट कोणत्या पेजवरती, कोणत्या म्हणजे आयडेंटिफाय करण्यासाठी ते डॉक्युमेंट कुठं आहे म्हणून, एवढं फक्त आयडेंटिफिकेशन करण्यासाठी, प्रोव्हिजनल टेंटेटिव्ह नेचर म्हणून ते आयडेंटिफिकेशन करण्यासाठी ते दिलेलं आहे. मीन्स ॲट द टाईम ऑफ फायनल आर्ग्युमेंटच्या वेळेस ते तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल आणि त्यातले जे कंटेंट ऑफ डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला इंडिपेंडेंटली प्रूव्ह करावं लागतील. जस्ट एक एक्झाम्पल, ॲफिडेविट आहे, ते ॲफिडेविट दाखल केलं मीन्स ते पण एक प्रकारचे डॉक्युमेंट आहे. नुसतं एक्स पार्टे प्रोसिडिंग आहे, त्यामध्ये फॉर एक्झाम्पल एखादा सिव्हिल डिस्प्यूट आहे आणि प्लेंटिफनं स्वतःला एक्झामिनेशन केलं आणि स्वतःच्या एक्झामिनेशनमध्ये ॲफिडेविट दाखल केलं, पण समोरचा पार्टी डिफेंडंट आहे तो कोर्टामध्ये हजर झाला नाही, ते नुसतं एक्स पार्टी डिक्री झाली. ते जे ॲफिडेविट आहे ते सफिशियंटली प्रूव्ह झालेलं नाही असं एखाद्या लिडिंग लँडमार्क केसमध्ये सांगितलं आहे की जे एक्स पार्टी ॲफिडेविट आहे ते प्रूव्ह झालं नाही. का प्रूव्ह होत नाही? अनलेस अँड अंटिल क्रॉस एक्झामिनेशन घेण्यासाठी अपोजिट पार्टीला ऑपॉर्च्युनिटी दिलेली नाही आहे किंवा त्यांना क्रॉस एक्झामिनेशनसाठी टू टेस्ट द व्हॅरासिटी विच इज रिटन इन द कंटेंट्स ऑफ ॲफिडेविट ते प्रूव्ह क्रॉस एक्झामिनेशनची ऑपॉर्च्युनिटी दिली नाही. त्याचे ट्रुथनेस, जे व्हॅरासिटी आहे, जे क्रेडिबिलिटी ज्यामध्ये लिहिलेलं आहे त्याची टेस्ट झालेली नाही आहे, त्यामुळं ते डॉक्युमेंट प्रूव्ह झालं नाही. मीन्स त्यांनी काय म्हटलं इथं की ऑल these documents which are not proved in view of the court by judicial evidence are simply to be marked for the purpose of their identification. It is duty of the court before hearing argument finally to revise the record which is to be formed basis of judgment to see that the contents all that has been formally admitted in evidence with the nothing else. आणि अजून एक महत्त्वाचा पार्ट मी इथं वाचला होता, इथे बघा, the document has to be proved in accordance with the law. Means accordance with the law आणि ते डॉक्युमेंट कंटेंट डॉक्युमेंट प्रूव्ह करायला पाहिजे. जे एक्स पार्टी जे ॲफिडेविट होतं ते प्रूव्ह करण्यासाठी काय करावं लागेल, समोरच्या पार्टीला क्रॉस एक्झामिनेशन घेण्याची परवानगी द्यायला पाहिजे.
मग ते ॲफिडेविट जे आहे ते डॉक्युमेंट आहे ते प्रूव्ह झालं असं समजता येईल. तोपर्यंत ते एक्स पार्टी जे ॲफिडेविट आहे ते प्रूव्ह झालेलं नाही असं समजण्यात येईल. सो वी स्टील ऑन दिस पॉईंट. याच पॉईंटवर आहे अजून आपण पण की स्टेज ऑफ रेझिंग ऑब्जेक्शन अगेन्स्ट ॲडमिसिबिलिटी ऑफ एक्झिबिटेड डॉक्युमेंट. जर एखादं ऑब्जेक्शन असेल तर एक्झिबिट पडल्या लगे ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे. एखादं डॉक्युमेंट प्रूव्ह झाल्यानंतर ना ऑब्जेक्शन घेणार चालणार नाही. सो ऑब्जेक्शन कॅन बी रेज वेन द एव्हिडन्स इज टेंडर्ड. ज्यावेळेस तो पुरावा म्हणून दिला त्यावेळेस तो ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे. बट नॉट आफ्टर द डॉक्युमेंट हॅज बीन ॲडमिटेड इन एव्हिडन्स अँड मार्क ॲज एक्झिबिट. सो प्रत्येक कोर्टामध्ये वेगवेगळी प्रॅक्टिस आहे. रणवीर सिंग वर्सेस युनियन ऑफ इंडियाची केस लॉ आहे. आर.व्ही. गौंडर वर्सेस अरुलुमेगा टेम्पलची केस लॉ आहे. सो आता डॉक्युमेंट जर एखादा कोर्टामध्ये देत असेल, टेंडरिंग ऑफ डॉक्युमेंट म्हणजे काय, कोर्टात सादर करणे. सो एखादं डॉक्युमेंट जे आहे ते प्लीडिंगमध्ये सुद्धा देता येईल, म्हणजे डिस्क्लोज इन प्लेंट. जर समजा एखादं डॉक्युमेंट प्लेंटमध्ये किंवा रिटर्न स्टेटमेंटमध्ये, प्लीडिंग म्हणजे काय की प्लेंट ऑर रिटर्न स्टेटमेंट, जर प्लीडिंगमध्ये मेन्शन केलं नसेल डॉक्युमेंट तर ते ॲज अ पुरावा देता येईल का? मीन्स त्याचं व्हॅल्यूज नाही ना. मीन्स अनलेस अँड अंटिल इट इज डिस्क्लोज इन द प्लीडिंग द डॉक्युमेंट कॅनॉट बी प्रोड्यूस बिफोर द कोर्ट. फर्स्ट काय, प्लीड फर्स्ट लीड लेटर म्हणजे काय, प्लीड फर्स्ट लीड लेटर म्हणजे काय, जोपर्यंत प्लीड करत नाही, जे प्लीडिंगच केलं नाही त्याचा पुरावा देता येणारच नाही. मी इथं लिहितो प्लीड फर्स्ट लीड लेटर. प्लीड फर्स्ट लीड लेटर काय म्हटलंय? प्लीड फर्स्ट लीड लेटर म्हणजे काय की ज्याचं प्लीडिंग नाही त्याच्यावरती पुरावा देता येणार नाही. मीन्स डॉक्युमेंट टेंडर केलं आहे. प्लीडिंग म्हणजे काय, डिस्क्लोज इन द प्लेंट अँड रिटर्न स्टेटमेंट्स. एखादं डॉक्युमेंट प्रूव्ह करायचं असेल तर ते डायरेक्ट टेंडर तुम्हाला केव्हा करता येईल, जेव्हा ते प्लेंट अँड रिटर्न स्टेटमेंटमध्ये असेल. आणि प्लीडिंगमध्ये असेल तरच मग ते डॉक्युमेंट कोर्टासमोर प्रोड्यूस करता येईल. मग सेकंड थिंग काय ती की रेलेव्हन्सी ऑफ डॉक्युमेंट. वेदर दिस डॉक्युमेंट इज मच रेलेव्हंट टू द फॅक्ट इन इश्यू. फॅक्ट इन इश्यूला प्रूव्ह करण्यासाठी ते रेलेव्हंट डॉक्युमेंट आहे का. मी सेक्शन 4 to 50च्या मध्ये रेलेव्हन्सीमध्ये येतं आहे का? हो येतं आहे. मीन्स रेलेव्हन्सी ऑफ डॉक्युमेंट चेक करावं लागेल. मग ॲडमिसिबिलिटी ऑफ डॉक्युमेंट चेक करा. ॲडमिसिबिलिटी म्हणजे काय, डॉक्युमेंट इटसेल्फ प्रायमरी एव्हिडन्सच यायला पण. मग सेकंडरी एव्हिडन्स केव्हा देता येईल त्याचे नियम आपण नंतर बघणार आहोत. पण मेन रूल काय, बेसिक रूल की द डॉक्युमेंट इट शुड बी प्रोड्यूस बिफोर द कोर्ट. ते डॉक्युमेंट कोर्टासमोर हजर राहायला पाहिजे. नंतर काय प्रश्न येतो की जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट. मी सेक्शन 20मध्ये बघितलं की ओरल ॲडमिशन, कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट प्रूव्ह करण्यासाठी ओरल ॲडमिशन देता येणार नाही. पण जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट जर क्वेश्चनमध्ये आला असेल तर ओरल ॲडमिशन देता येईल. म्हणजे कसं करणार, व्हॅलिडिटी ऑफ डॉक्युमेंट चेक करायचे असेल तर आपण रजिस्टरला बोलू शकतो किंवा अटेस्टिंग विटनेसला कॉलअप करू शकतो. जर कोर्टाला डाऊट येत असेल की हे डॉक्युमेंट जेन्युइन आहे किंवा नाही, कधी पार्टी जर डिस्प्यूट करत असेल की नाही बायर म्हणतो की नाही डॉक्युमेंट सेल ऑफ डीड आहे, ते माझं साया नाहीत, मी त्याला ॲक्सेप्टच करत नाही आहे, मी जेन्युनिटीज मी चॅलेंज करतो. मग सेलर काय करणार आहे, अटेस्टिंग विटनेस बोलवणार आहे किंवा रजिस्टरला बोलवणार आहे की असं सगळं सेल झालं आहे का. मी जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट प्रूव्ह झाल्यानंतर मीन्स रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी किंवा जे एक्झिक्युशन आहे, मीन्स आता बायर तर म्हणतो आहे की नाही माझी सही नाही आहे ह्याच्यावरती, मग सेलर म्हणतो नाही आमच्या दोघांमध्ये असं सेल डीड झालेलं आहे, मी रजिस्टरला आपण समन करून बोलू शकतो किंवा जे त्यातले अटेस्टिंग विटनेस आहेत त्यांना बोलवून घेऊ शकतो. मग ते येऊन कोर्टामध्ये त्याबद्दल ओरल ॲडमिशन देता येईल. म्हणजे त्यांनी सेक्शन 20 इज मोस्ट इम्पॉर्टंट की ओरल ॲडमिशन कंटेंट ऑफ डॉक्युमेंट प्रूव्ह करण्यासाठी देता येणार नाही. पण जेन्युइननेस ऑफ डॉक्युमेंट संबंधी जर एखादा समोरचा पार्टी जो आहे डिफेंडंट तो डॉक्युमेंट जेन्युइन नाही म्हणतो, मग ते प्रूव्ह करायची जबाबदारी कोणावरती आहे, प्लेंटिफवरती. प्लेंटिफना प्रूव्ह करावं लागेल की ते डॉक्युमेंट जेन्युइन आहे. नाव द बर्डन शिफ्ट अपॉन द डिफेंडंट. वन्स द जेन्युइनिटी ऑफ डॉक्युमेंट इज प्रूव्ह, मग त्यातले कंटेंट ऑफ डॉक्युमेंट वाचता येईल. मीन्स त्यातले महत्त्वाचं काय, ट्रुथफुलनेस ऑफ डॉक्युमेंट वाचता येईल. मग ते प्लेंटिफनी किंवा डिफेंडंटनी मीन्स सेलरनी बायरनी सांगायचं नाही की त्यामध्ये काय लिहिलं आहे. मीन्स कोर्ट काय करणार आहे, स्वतः डॉक्युमेंट उघडणार आहे आणि स्वतः ते ट्रुथफुलनेस ऑफ आहे की नाही ते वाचणार आहे. मीन्स एकदा जर जेन्युइनिटी ऑफ डॉक्युमेंट प्रूव्ह झाली तर असं समजू की ते डॉक्युमेंट प्रिझम्पशन ऑफ डॉक्युमेंटला थोडंसं वेटेज येतं आहे. मीन्स प्रिझम्पशन आपण ड्रॉ करू शकतो की त्यामध्ये डॉक्युमेंटमध्ये जे लिहिलेलं आहे ते खरोखर आहे, ते ट्रूथ आहे. ओके, तर सर्वात महत्त्वाचं काय, डॉक्युमेंटाचं टेंडर दिल्यानंतर ते पहिल्यांदा प्लीडिंगमध्ये रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. मीन्स व्हॉट एव्हर द वी आर प्रोड्युसिंग द डॉक्युमेंट डॉक्युमेंट म्हणजे काय बघितलं की डॉक्युमेंट शुड बी प्रोड्यूस फॉर इन्स्पेक्शन ऑफ द कोर्ट. मीन्स केव्हा करता येईल, टेंडर म्हणून ॲज अ एव्हिडन्स म्हणून केव्हा देता येईल, ज्यावेळेस ते डॉक्युमेंट आहे मीन्स सेल डीड असेल ते तुमच्या प्लीडिंगमध्ये रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. रिफ्लेक्ट म्हणजे तुमच्या प्लीडिंगमध्ये यायला पाहिजे.
प्लीडिंगमध्ये आल्यानंतर ते कोर्टासमोर प्रोड्यूस करता आला पाहिजे. प्रोड्यूस झाल्यानंतर ते डॉक्युमेंटची रेलेव्हन्सी काय हे सांगता आला पाहिजे. रेलेव्हन्सी झाल्यानंतर ते डॉक्युमेंट ॲडमिसिबल आहे किंवा नाही, मीन्स ते प्रायमरी डॉक्युमेंट इटसेल्फ आहे का, मीन्स कोणत्या परिस्थितीमध्ये सेकंडरी एव्हिडन्स देता येईल हे पहिल्यांदा चेक केल्यानंतर त्याची ॲडमिसिबिलिटी झाल्यानंतर जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट, की ते डॉक्युमेंट जेन्युन आहे किंवा नाही. जर एखादा बायर जे डिस्प्यूट करत असेल की नो दिस डॉक्युमेंट इज नॉट साईन बाय मीन्स इट इज बर्डन अपॉन कोणावरती आहे की ते बर्डन सेलरवरती. ही हॅज टू शो मीन्स रजिस्ट्रारला समन अप करेल किंवा त्यातलं अटेस्टिंग विटनेस कोर्टामध्ये सादर करून दाखवेल की नाही हे आमच्यामध्ये सेल डीड असं झालेलं आहे. मीन्स वन्स जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट इज प्रूव्ड, मग त्यातले ट्रूथ ऑफ द कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट, ट्रूथ ऑफ द कंटेंट्स म्हणजे ट्रूथफुलनेस ऑफ डॉक्युमेंट ते आहे ते नंतरनं प्रूव्ह करता येईल. मग वन्स एकदा जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट प्रूव्ह झाली, मग ट्रूथफुलनेस ऑफ डॉक्युमेंट जर एखादे प्रूव्ह व्हायला लागले, मग त्याला प्रिझम्पशनचे वेटेज येईल की ते डॉक्युमेंट सफिशियंटली प्रूव्ह झालं आहे. मीन्स एखाद्या पर्सननी फॉर एक्झाम्पल या व्यक्तीने डॉक्युमेंट कोर्टामध्ये सादर केलं आणि त्यांनी प्रूव्ह केलं की ते डॉक्युमेंट जेन्युन आहे, ते आहे, त्यातले कंटेंटसुद्धा प्रूव्ह केले. नाव इट इज प्रिझम्पशन आहे. प्रिझम्पशन काय डॉक्युमेंट प्रूव्ह झालं, इट इज बर्डन अपॉन बी टू शो दॅट की दिस डॉक्युमेंट ही फॉल्स आहे. जर बी त्यामध्ये फेल झाला तर ॲटोमॅटिकली काय होऊन जाईल, प्रिझम्पशन होऊन जाईल की एनं डॉक्युमेंट सफिशियंटली प्रूव्ह केलेलं आहे. आता वर्ड एक्झिक्युशन म्हणजे काय की इट इज सायनिंग द डॉक्युमेंट अँड नोविंग द कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट. एखादा पर्सन एक्झिक्युशन करतो म्हणजे काय, एक्झिक्युशन केलं की जे बायर सेलर आहेत ते त्यांनी त्यातले कंटेंट वाचले, ते त्यांना समजले आणि मग त्यांनी त्याच्यावरती सह्या केलेल्या आहेत. म्हणजे एखादं जर डॉक्युमेंट आपलं प्रूव्ह करायचं असेल तर ते पहिल्यांदा प्लीडिंगमध्ये रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे, हे फर्स्ट थिंग. सेकंड थिंग ते डॉक्युमेंट रेलेव्हंट असायला पाहिजे. थर्ड थिंग ॲडमिसिबिलिटीचे रूल्स फॉलो करायला पाहिजे. फोर्थ थिंग ते डॉक्युमेंट जेन्युन आहे किंवा नाही, मीन्स रजिस्ट्रेशन, व्हॅलिडिटी, स्टॅम्प ड्युटी, त्यातलं एक्झिक्युशन म्हणजे काय की पार्टीच्या त्या सह्या झालेल्या आहेत किंवा नाही. मग फिफ्थ पॉईंट काय, ते ट्रूथफुलनेस ऑफ डॉक्युमेंट आहे हे प्रूव्ह करता येईल, मीन्स त्याच्यावरती प्रिझम्पशन ड्रॉ करता येईल. मीन्स काय प्रिझ्यूम करता येईल की इट इज अ डॉक्युमेंट इज जेन्युन, त्यातले कंटेंटसुद्धा प्रूव्ह केलेले आहेत, ते डॉक्युमेंट बरोबर आहे. मीन्स ते अनलेस अँड अंटिल डिस्प्यूट बाय अदर साईड, जर पार्टीने डिस्प्यूट केला असेल मग ते बर्डन अनदर पार्टीवरती बर्डन येईल. सो बर्डन लाईज अपॉन हू चॅलेंज द व्हॅलिडिटी ऑफ द डॉक्युमेंट अँड बर्डन लाईज अपॉन हू डिनाय द कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट. जो बर्डन कोणावरती लाईज अपॉन पार्टी हू डिनायज द कंटेंट ऑफ डॉक्युमेंट, ते त्याला प्रूव्ह करावं लागेल. आता फॉर एक्झाम्पल ए आणि बी आहे, बीने एखादं डॉक्युमेंट कोर्टामध्ये सादर केलं आहे आणि तो म्हणतो की डॉक्युमेंट जेन्युन आहे, पण बी म्हणतो की डॉक्युमेंट जेन्युन आहे. मग बर्डन कोणावरती, बी वरती आहे. जर बी ह्याच्यामध्ये फेल झाला तर ऑटोमॅटिकली प्रिझम्पशन काय होणार की डॉक्युमेंट ते सफिशियंटली प्रूव्ह, मीन्स जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट त्यांनी प्रूव्ह केली की त्यातले कंटेंट वाचता येतील, ते प्रूव्ह करता येईल. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, एक्झिबिटबद्दल बरेचसे डिस्प्यूट आहे. आता ते मॅटर ऑफ प्रॅक्टिस संबंधी याच्याबद्दल आपण काही जास्त नको बोलायला, तरी पण थोडक्यात सांगतो की मेथड काय, इफ द जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट प्रूव्ह केली तर डॉक्युमेंटला एक्झिबिट पाडलं जातं. फॉर एक्झाम्पल ओरिजिनल डॉक्युमेंटमध्ये काय आपण CPCमध्ये काय बघितलं की प्लेंट फाईल करताना ओरिजिनल डॉक्युमेंट कोर्टामध्ये सबमिट करायला पाहिजे. मीन्स ॲट द टाईम ऑफ फायलिंग द प्लेंट वी शूड सबमिट द ओरिजिनल डॉक्युमेंट बिफोर द कोर्ट. पण आता बऱ्याचशा कोर्टामध्ये प्रॅक्टिस काय होती की ॲट द टाईम ऑफ एक्झामिनेशन चीफ देताना ओरिजिनल डॉक्युमेंट कोर्टामध्ये सबमिट केले जातात. मग त्यातले फक्त मी जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट म्हणजे काय, त्यातली माझी सही आहे, असं डॉक्युमेंट बरोबर आहे, हे जेन्युनिटी प्रूव्ह झाली मग डॉक्युमेंटला एक्झिबिट पाडलं जातं. काही ठिकाणी काय होतं की डॉक्युमेंटसुद्धा जेन्युन आहे आणि त्यातले जे कंटेंट लिहिलेलं आहे ते सुद्धा मी ॲडमिट करतो, दोन्हीसुद्धा डॉक्युमेंट प्रूव्ह झालेत, त्यावेळेस डॉक्युमेंटला एक्झिबिट दिलं जातं. तर कोर्टातली मॅटर ऑफ प्रॅक्टिस प्रत्येक ठिकाणी वेगळी. आता आमच्या इथं प्रॅक्टिसमध्ये काय वापरलं जातं, डॉक्युमेंटला एक्झिबिट केव्हा पडलं जातं की डॉक्युमेंट जेन्युन आहे, त्यातल्या सह्या फक्त मला मान्य आहेत, ते त्यातल्या जे कंटेंट लिहिलं आहे ते मला मान्य नाही आहे, असं काही काही ठिकाणी प्रॅक्टिसमध्ये होतं. म्हणजे एक्झिबिटचा ॲक्च्युअल अर्थ काय की जस्ट फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट आहे. कोर्ट ऑर्डर काय करतं ते बघायला पाहिजे की फॉर व्हॉट पर्पज डॉक्युमेंट इज एक्झिबिटेड, एक्झिबिट कशासाठी चेक पडलं आहे ते एकदा व्हेरीफाय करायला पाहिजे. इट इज द ड्युटी ऑफ अन ॲडव्होकेट दॅट शुड बी चेक दॅन की ते डॉक्युमेंट जे कोर्टामध्ये सादर केलं आहे ते फक्त ॲज अ जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट प्रूव्ह झाली आहे म्हणून एक्झिबिट पडलं आहे का, त्यातले जेन्युनिटी आणि ट्रूथफुलनेस ऑफ कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट ते दोन्ही गोष्टी प्रूव्ह झाल्यात म्हणून एक्झिबिट पडल्या आहेत, ते एकदा व्हेरीफाय करायला पाहिजे. कारण की काय होतं आहे की जजमेंट पास झाल्यानंतर आपल्याला समजून येतं की अरेचे जेव्हा ते जजमेंट जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट प्रूव्ह झालेलंच नाही आहे, असा अर्थ होऊ शकतो. तर
प्लीड फर्स्ट करायला पाहिजे. प्लीडिंगमध्ये असेल तर ते कोर्टामध्ये डॉक्युमेंट रेफर करता येईल. तर रेलेव्हन्स असायला पाहिजे, ॲडमिसिबल असायला पाहिजे. वन्स द जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट एकदा जर प्रूव्ह झाली तर त्यातले ट्रूथ ऑफ द कंटेंट जे आहेत तर ते काय होईल, प्रूफ मांडले जातील, मीन्स प्रिझम्पशन दिलं. आणि जो डिस्प्यूट करतो त्याला प्रूव्ह करावं लागेल की ते डॉक्युमेंट जेन्युइन आहे, ते डॉक्युमेंट व्हॅलिड नाही आहे. ही हॅज टू प्रूव्ह दॅट. सो जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट जे सेक्शन 20 काय म्हटलं त्यांनी अजून, आता बर्डन लाईज अपॉन हू चॅलेंज द व्हॅलिडिटी ऑफ डॉक्युमेंट. जो म्हणतो त्यांनी प्रूव्ह करायला, म्हणजे ज्याच्या पोटात दुखतो त्यांनीच प्रूव्ह करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल बायर म्हणतो की नाही दिस डॉक्युमेंट इज नॉट जेन्युइन. मग पार्टी काय करणार, रजिस्टरला कोर्ट काय करेल, बोलवून घेईल की डॉक्युमेंट प्रॉपरली रजिस्टर झालं आहे किंवा नाही. कोर्टाला शंका वाटत असेल तर कोर्ट काय करणार, त्याला बोलवून घेणार आहे. बर्डन लाईज अपॉन हू डिनाय द कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट. मग आता फॉर एक्झाम्पल थोडंसं अजून डिटेल बघू. आता फॉर एक्झाम्पल ॲडमिशन ऑफ जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट आहे. आता ए हा जो आहे तो बायर आहे, आपण असं धरू. बी हा आहे तो सेलर आहे. बायर म्हणतो असं सेल डीड आहे. ए सेईंग दॅट, बायर म्हणतो की मी प्रॉपर्टी विकत घेतली. सेलर म्हणतो की नाही मी प्रॉपर्टी विकली आहे. नाव हा प्लेंटिफ धरू आपण याला, बायरला, आणि याला डिफेंडंट धरू. ठीक आहे. प्लेंटिफने कोर्टामध्ये सेल डीड फाईल केली. सेल डीड फाईल केलं, त्यानंतर बी जेन्युइनिटी ऑफ डॉक्युमेंट ॲक्सेप्ट करतो. पण सेलर काय म्हणतो की नाही ह्याच्यामधली जी अमाऊंट आहे ना ती मी डिस्प्यूट करतो. ही जी अमाऊंट आहे ती 18 लाख रुपये जी आहे ती मला मिळालीच नाही आहे म्हणतो प्लेंटिफ. मग आता बर्डन कोणावरती, मला मिळालं नाही. मग हा सगळे त्याचे स्टेटमेंट्स दाखवतो, बँकेचे स्टेटमेंट्स, की ह्याच्यामध्ये हे नाही ते नाही, माझी अमाऊंट आली नाही. मागचे 2 वर्ष 3 वर्ष बँकेचे स्टेटमेंट दाखवतो, ह्याच्यामध्ये ते अमाऊंट लिहिली असते, चेकची अमाऊंट आहे तीसुद्धा ते ह्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होती आहे. सेल डीडमध्ये चेक नंबर रिफ्लेक्ट होतो आहे, पण बँकेचे स्टेटमेंटसुद्धा त्यामध्ये रिफ्लेक्ट होत आहे की बँकेचे स्टेटमेंट्स आहेत. ते ह्याच्यामध्ये या स्टेटमेंटमध्ये रिफ्लेक्ट होत नाही. इट इज बर्डन शिफ्ट अपॉन द प्लेंटिफवरती बर्डन शिफ्ट होईल. प्लेंटिफला दाखवावं लागेल की त्याच्या बँकेच्या ह्याच्यामधून चेक जो आहे तो वटलेला आहे आणि तो प्रॉपरली या सेलरच्या अकाउंटमध्ये गेलेला आहे. मीन्स हे बर्डन काय होतं, डिस्चार्ज होतं आहे. मीन्स सिम्पली काय म्हटलं की ॲडमिशन ॲज टू जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट जर एकदा प्रूव्ह झाली की सेल डीड जर प्रूव्ह झालेलं आहे की हे प्रॉपरली जेन्युइन आहे, मग ते डॉक्युमेंटमध्ये काय लिहिलं ते मी वाचेल ना, बाकीच्या गोष्टी प्रूव्ह करू नका. मग आता ॲडमिशन ॲज टू ट्रूथ ऑफ द कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट हे प्रूव्ह करण्यासाठी मी सेल डीडच वाचेल, दुसरं काही वाचणार नाही. पण ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येतो आहे की सेलर म्हणतो की मला पैसे मिळालेच नाही, म्हणतो 18 लाख मला मिळालेच नाही, माझे स्टेटमेंट्स घ्या, चेक करा तुम्ही नाही. मग इथं मग आता बर्डन कोणावरती येतं, बर्डन शिफ्ट झालं. ह्यांनी सफिशियंटली प्रूव्ह केलं की माझ्या अकाउंटमध्ये आलेले नाही पैसे. नाव विच सफिशियंटली प्रूव्ह, नाव बर्डन शिफ्ट. प्लेंटिफला दाखवावं लागेल की माझे बँकेचे स्टेटमेंट्स आहेत आणि या बँकेचे स्टेटमेंट माझे पैसे वटलेले नाहीत, सेलरला पैसे गेलेले आहेत म्हणतो हा. हे बघा इथे स्टेटमेंटमध्ये दाखवतं पण ह्याच्या स्टेटमेंटमध्ये नाही आहे. सो आता आपला महत्त्वाचा मुद्दा काय होता इथं की बर्डन लाईज अपॉन हू चॅलेंज द व्हॅलिडिटी ऑफ डॉक्युमेंट. आता इथं जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंटबद्दल चॅलेंज केलेलं नाही आहे. बर्डन लाईज अपॉन हू डिनाय द कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट. आता हा सेलर आहे तो डिनाय करतो आहे की एवढी अमाऊंट नाही आहे, 18 लाख नाही आहे, ही 1,80,00,000 आहे, 1,80,00,000 आहे. मग हे बर्डन त्यावरती प्रूव्ह आहे, त्याला प्रूव्ह करावं लागेल की कसं आहे डॉक्युमेंट. सो यासोबत एक सेक्शन आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे, आपण तो सुद्धा थोडा डिस्कस करू. आपण पुढं जाऊन बघणारच आहोत तो सेक्शन. इथंच सेक्शन लांब नाही आहे. सेक्शन 90 सोबत तुम्ही वाचायला पाहिजे. सेक्शन नंबर 94 काय म्हणतो बघा. सेक्शन 94मध्ये काय हेडिंगच वाचा, एक्सक्लुजन ऑफ ओरल एव्हिडन्स बाय डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. जिथं डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे तिथं डॉक्युमेंटच वाचलं जाईल, दुसरं काहीही वाचलं जाणार नाही. वेन इन टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, ग्रांट आणि अदर डिस्पोजिशन ऑफ प्रॉपर्टी हॅज बीन रेड्यूस इन द फॉर्म ऑफ डॉक्युमेंट किंवा एखादा मॅटर लॉने सांगितले ते रेड्यूस करा. नो एव्हिडन्स शॅल बी गिवन इन प्रूफ ऑफ द टर्म्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट किंवा ग्रांट. काय फक्त दिसेल एक्सेप्ट द डॉक्युमेंट इटसेल्फ, फक्त डॉक्युमेंटच दिलं जाणार.
एक्सेप्ट द डॉक्युमेंट इटसेल्फ, फक्त डॉक्युमेंटच दिलं जाणार. मीन्स किंवा सेकंड एव्हिडन्स ऑफ कंटेंट इन प्रूफ ऑफ इन सच सेकंड एव्हिडन्स ॲडमिसिबल अंडर प्रोव्हिजन ऑफ हिअर इन आफ्टर. मीन्स डॉक्युमेंट जर कंटेंट ऑफ डॉक्युमेंट प्रूव्ह करायचं असेल तर डॉक्युमेंटच दिलं जाईल, प्रायमरी एव्हिडन्सच दिला जाईल, सेकंडरी एव्हिडन्स परमिशन दिल्यानंतरनं. मग आता सेल डीडमध्ये वेगळी काय तारीख वगैरे असेल, त्यासंबंधी एखादं काय डिस्प्यूट वगैरे आलं असेल तर ते ओरल ॲडमिशन केव्हा देता येईल, त्याचे पण एक्सेप्शन काय काय दिलेले आहेत. मीन्स नो एव्हिडन्स ऑफ ओरल ॲग्रीमेंट किंवा ओरल स्टेटमेंट शॅल बी नॉट बी ॲडमिटेड, पण केव्हा देता येईल त्याचे एक्सेप्शन 95. म्हणजे जनरल रूल काय आता सध्या तरी आपल्याला जो महत्त्वाचा पार्ट आहे, एक्सक्लुजन ऑफ ओरल एव्हिडन्स. मीन्स तुम्हाला जो आहे ओरल एव्हिडन्स देता येणार नाही ॲज रिगार्ड टू द डॉक्युमेंटरी. म्हणून त्यांनी म्हटलं की ऑफ द एक्सक्लुजन ऑफ ओरल एव्हिडन्स बाय डॉक्युमेंटरी एव्हिडन्स वेन एव्हर द प्रूफ ऑफ द कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट इटसेल्फ विल स्पीक. नो ओरल एव्हिडन्स देता येणार नाही. पण जर जेन्युनिटी ऑफ संबंधी एखादं जर काही क्वेश्चन वगैरे आला असेल तर तुम्हाला काय करता येईल, ॲडमिशन ॲज टू जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट असेल तर तुम्हाला ओरल एव्हिडन्स देता येईल. पण ॲडमिशन ॲज टू ट्रूथ ऑफ द कंटेंट ऑफ डॉक्युमेंट आहे तिथं ओरल ॲडमिशन देता येणार नाही. परत एकदा सांगतो की ॲडमिशन एस टू जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट संबंधित. जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट म्हणजे काय की व्हॅलिडिटी ऑफ डॉक्युमेंट. मग ते फक्त ॲडमिट करतो आहे की हां असं असं डॉक्युमेंट आहे, मी ते ॲडमिट करतो आहे, बस तेवढंच ॲडमिट केलं, पण त्यातले कंटेंट मात्र मी ॲडमिट करत नाही आहे. मीन्स ॲडमिशन ऑफ ट्रूथ ऑफ द कंटेंट ऑफ डॉक्युमेंट हे मात्र तुम्हाला ॲज पर लॉ तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल. मीन्स ॲज पर लॉ म्हणजे काय, ते डॉक्युमेंटच स्वतः बोलणार, त्यातले ओरल एव्हिडन्स देता येणार नाही. मीन्स हे सेक्शन 55-56 सोबत जो 94 जो आहे त्यासोबत रीड करायला पाहिजे. हा जो 57 आहे किंवा 56 आहे, कंटेंट डॉक्युमेंट विल बी प्रूव्ड बाय इदर प्रायमरी एव्हिडन्स सेकंडरी एव्हिडन्स. मग तुम्हाला डॉक्युमेंटच प्रूव्ह करणार. आपण अजून 54 वरतीच आहोत की ऑल फॅक्ट्स मे बी प्रूव्ड बाय ओरल एव्हिडन्स एक्सेप्ट कंटेंट ऑफ डॉक्युमेंट. कंटेंट ऑफ डॉक्युमेंट प्रूव्ह करत असेल तर सेक्शन 94 मी 54 सोबत 94 सुद्धा वाचायला आपण. 54 says all facts may be proved by oral evidence but except when the question comes before the court is as to proof of the content of document, then it is the document itself shall be speak. When genuinity of document is in question, the oral admission देता येईल as to genuinity of document. पण the truth of the contents of document असेल तर document should itself speak. मी सेक्शन त्यासोबत तुमचा 94 सुद्धा वाचा यासोबतच. अजून थोडं वाचू याबद्दल. सो नुसतं रीडिंग करू आणि बघू काय लिहिलं. मिअर फायलिंग ऑफ डॉक्युमेंट इन कोर्ट इज नॉट इनफ टू मेक डॉक्युमेंट इज अ पार्ट ऑफ द रेकॉर्ड. पार्ट ऑफ द रेकॉर्ड म्हणजे काय, एक्झिबिट पडलं. मीन्स डॉक्युमेंट कोर्टात सबमिट केलं आणि त्याला एक्झिबिट पडलं म्हणजे डॉक्युमेंट प्रूव्ह होत नाही. मीन्स मिअर फायलिंग ऑफ डॉक्युमेंट इन कोर्ट इज नॉट इनफ टू मेक डॉक्युमेंट पार्ट ऑफ द रेकॉर्ड. मीन्स एक्झिबिट पडलं म्हणजे डॉक्युमेंट प्रूव्ह होत नाही, ते इंडिपेंडेंटली तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं. जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट प्रूव्ह झाली म्हणजे पण डॉक्युमेंट प्रूव्ह होत नाही, तर त्यासोबत तुम्हाला त्यातले कंटेंट डॉक्युमेंट कोर्ट स्वतः वाचणार आहेत आणि तेच प्रूव्ह होणार आहे. ते जनरल रूल आहे की ओरल एव्हिडन्स त्याबद्दल देता येणार नाही. हा जनरल रूल आहे. एक्सेप्शन आपण ते सेक्शन 94 बघणार आहोत की केव्हा ओरल ॲडमिशन देता येईल. जर समजा एखाद्या पार्टीने फ्रॉड म्हणून डॉक्युमेंट ऑब्टेन केलं असेल किंवा त्यातलं ते तारीख असेल किंवा एखादं पर्टिक्युलर त्यामध्ये लँग्वेज अशी यूज केली असेल त्या डॉक्युमेंटमध्ये, ते एक्सप्लेनेशनसाठी ओरल ॲडिशन किंवा मॉडिफिकेशन झालं असेल. फॉर एक्झाम्पल सेलर आणि बायरमध्ये डिसाईड झालं होतं की विदिन 6 मंथ दे विल कम्प्लीट द ट्रान्झॅक्शन, पण लेटर ऑन त्यांनी सेपरेट ॲग्रीमेंट केलं आणि एक्सटेंड केलं की नो वी आर एक्सटेंडिंग द 1 year किंवा 2 year आपण एक्सटेंड करत आहोत. तसं जर त्यांनी सेपरेट ओरल ॲग्रीमेंट केला असेल तर त्याबद्दल ओरल ॲडमिशन मीन्स ओरल एव्हिडन्स देता येईल. पण ॲज अ जनरल रूल काय की कंटेंटचं डॉक्युमेंट प्रूव्ह करायचं असेल तर ते डॉक्युमेंटच कोर्टात द्यायला पाहिजे. सो देर इज अ स्टील प्रिलिमिनरी मॅटर टू बी अटेंडेड to before the contents of document may be read as a evidence. This is called authentication of writing or the proof of its genuineness. Let us take example. Suppose A files a suit against B on footing of pro note, means promissory note for ₹100. A is alleging in the plaint मध्ये त्यांनी मेन्शन केले, मीन्स मेन्शन इन द प्लीडिंगमध्ये आलं आहे दॅट बी एक्झिक्युटेड अ प्रो नोट ऑन द 2 September 1950 अँड साइन इट. मीन्स ए म्हणतो की नाही त्यांनी बीनं काय केलेलं आहे,
प्रोनोट माझ्या फेवरमध्ये 2 सप्टेंबरला करून दिलं आहे. ए फाईलचं प्रोनोट बिफोर द कोर्ट मीन्स ए प्लेंटिफ आहे, तो कोर्टात प्रॉव्हिजनल नोट फाईल करतो. म्हणजे काय, त्यांनी पहिला प्लीडिंगमध्ये म्हटलं मीन्स ए ॲलेजेस इन इज प्लीड फर्स्ट लीड लेटर. सो प्रोनोट बिफोर द कोर्ट फाईल करतो, डॉक्युमेंट टेंडर केलं. प्रोनोट पर्पोज टू बी एक्झिक्युटेड बाय बीनं ते बी म्हणजे कोण डिफेंडंट आहे त्यांनी एक्झिक्युशन केलेलं आहे. देर इज वन सिग्नेचर ऑन द प्रोनोट पर्पोज टू बी दॅट ऑफ बी, तो बीचं सिग्नेचर आहे. इन दिस केस मिअर फायलिंग ऑफ प्रोनोट विल नॉट एनेबल द कोर्ट टू रीड द कंटेंट्स ऑफ प्रोनोट. म्हणजे काय त्यांनी म्हटलं, सोप्या भाषेमध्ये सांगितलं की इन दिस केस मिअर फायलिंग ऑफ द प्रोनोट विल नॉट एनेबल द कोर्ट टू रीड द कंटेंट्स ऑफ प्रोनोट. मीन्स नुसतं ते प्रोनोट प्रॉमिसरी नोट कोर्टामध्ये फाईल केलं तर ते ॲज अ एव्हिडन्स म्हणून कोर्टाला वापरता येणार नाही. इट इज टू बी प्रूव्ड दॅट द प्रोनोट बाय एक्झिक्युटेड बाय द बी, ते बीनंच एक्झिक्युटेड केलं ते सुद्धा कोर्टाला प्रूव्ह करावं लागेल. एव्हिडन्स ॲक्ट लेस डाऊन दॅट वेन डॉक्युमेंट फाईल बिफोर द कोर्ट इज ॲलेज टू हॅव बीन साइन रिटर्न होली ऑर पार्टली बाय एनी पर्सन, इट मस्ट बी प्रूव्ड दॅट टू बी वॉज रिटर्न बाय दॅट ऑफ पर्सन, की ते त्याच व्यक्तीने लिहिलं आहे ते कोर्टाला प्रूव्ह करावं लागेल. इन द अबाव मेन्शन एक्झाम्पल ए हॅज टू प्रूव्ह मीन्स एला प्रूव्ह करावं लागेल की दॅट प्रोनोट वॉज साइन बाय द, ते बीनंच प्रोनोट केलेलं आहे ते कोर्टाला प्रूव्ह करावं लागेल. Until it is proved that signature purport to be that of executed in his handwriting, court cannot take document to be proved. जोपर्यंत until it is proved that the signature purport to be that of executed in his handwriting, the court cannot take document to be proved. जोपर्यंत त्याच्या हँडरायटिंगमध्ये प्रूव्ह झालेलं नाही तोपर्यंत कोर्ट ते डॉक्युमेंट प्रूव्ह होणार नाही. मीन्स शॉर्टमध्ये त्यांनी काय सांगितलं, हे बघा इथं फार महत्त्वाचा पार्ट आहे. In this case, mere filing of pronote will not enable the court to read the contents of pronote. मीन्स प्रोनोट जो प्रॉमिस नोट आहे किंवा चेक आहे तो कोर्टामध्ये सबमिट केला म्हणजे ते डॉक्युमेंट प्रूव्ह होत नाही. ते तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल की ते त्याच्याच हँडरायटिंगमध्ये जे प्रॉमिस नोटवरती किंवा चेकवरती ते त्याची साईन आहे हे तुम्हाला इंडिपेंडेंटली प्रूव्ह करावं लागेल. आणि जोपर्यंत ते प्रूव्ह होत नाही तोपर्यंत डॉक्युमेंट प्रूव्ह झालं नाही असं कोर्ट समजेल. मीन्स अंटिल इट इज प्रूव्ह दॅट द सिग्नेचर पर्पोर्ट टू बी दॅट ऑफ एक्झिक्युटेड इन हिज हँडरायटिंग, चेकवरती किंवा प्रॉमिस नोटवरती त्याचीच सही आहे, जोपर्यंत प्रूव्ह होत नाही तोपर्यंत कोर्ट कॅनॉट टेक डॉक्युमेंट इज प्रूव्ड. जे डॉक्युमेंट प्रूव्ह झालं नाही असं कोर्ट समजणार. It has never been intention of this section direct evidence of handwriting was always necessary, but this section lays down person who makes allegation must prove it. जो ॲलिगेशन करतो की डॉक्युमेंट नाही आहे, खोटा आहे, तर त्यालाच प्रूव्ह करावं लागणार आहे. So it lays down no rule that kind of proof to be given. In the above mentioned, for example, A may examine witness who may say that B signed the pronote in his presence. त्याला अटेस्टिंग विटनेस आणेल. काय विटनेस आणणार की नाही हे जे साईन आहे ते माझ्या या विटनेससमोर माझ्या विटनेस एक अटेस्टिंग विटनेस आला. मी फॉर एक्झाम्पल चेक आहे, चेकला जो अटेस्टिंग विटनेस असेल तर आता अटेस्टिंग डॉक्युमेंटमधला जो अटेस्टिंग विटनेस आहे तो कोर्टासमोर येईल आणि सांगेल की नाही त्यांनी माझ्यासमोर सही केली आहे. द विटनेस मे से दॅट बी डिड नॉट साइन द प्रोनोट इन हिज प्रेझेन्स बट ही ॲक्वेंटेड, वर्ड काय ॲक्वेंटेड विथ हिज हँडरायटिंग ऑफ बी, मला बीची हँडरायटिंग मला माहिती त्याची सही आहे. अँड द रायटिंग अँड सिग्नेचर ऑन द प्रोनोट आर ऑफ बी, ती बीचीच हँडरायटिंग आहे असं समजेल तो. बिसाइड दिस मेथड प्रूव्हिंग द रायटिंग बी मे मेड राईट अँड हिज रायटिंग मे बी कम्पेअर्ड विथ द, काय म्हटलं कम्पेअर केलं जाईल, कम्पेअर्ड विथ द रायटिंग ऑन द प्रोनोट. दिस इज क्लिअर अंडर सेक्शन. No particular kind of proof is required for the purpose of establishing the fact of executing. It must be nevertheless be shown to the satisfaction of court that the mark of signature denoting the execution was actually affixed to document by the person who is professed to execute it. सो ते डॉक्युमेंट आपल्या महत्त्वाचा पार्ट काय, इथंच फक्त महत्त्वाचा पार्ट आहे की मिअर फक्त डॉक्युमेंट कोर्टामध्ये फाईल केलं त्याला मिअर एक्झिक्यूट पडलं, एक्झिबिट पडलं म्हणजे काय, इट इज पार्ट ऑफ द रेकॉर्ड. पार्ट ऑफ द रेकॉर्ड झालं म्हणजे ते डॉक्युमेंट प्रूव्ह झालं नाही तर तुम्हाला त्यातले कंटेंट जे आहेत ते प्रूव्ह करावं लागेल. सो ऑल फॅक्ट्स पूर्ण जी केस आहे ती ओरल एव्हिडन्सद्वारे प्रूव्ह करता येईल. फक्त जर कंटेंटचा डॉक्युमेंट प्रूव्ह करायचा असेल तर तुम्हाला डॉक्युमेंटच आणावं लागेल. पण जेन्युइनिटी ऑफ डॉक्युमेंट जर तुम्हाला क्वेश्चनमध्ये असेल की डॉक्युमेंट ते व्हॅलिड आहे किंवा नाही, मीन्स ते प्रॉपरली बायर आणि सेलरमध्ये ते झालेलं आहे की नाही, जर डिस्प्यूट करत असेल त्यांनी प्रूव्ह करा की डॉक्युमेंट कसं जेन्युइन नाही. तर ज्याला प्रूव्ह करायची तर जबाबदारी कोणाची, प्लेंटिफची जबाबदारी केस प्रूव्ह करायची, ते बर्डन अपॉन हिम आहे. मग त्यानं काय करेल, रजिस्ट्रारला बोलवून आणेल की किंवा अटेस्टिंग विटनेसला बोलून आणेल की हे सॅम आहे. मीन्स एकदा जेन्युइनिटी ऑफ डॉक्युमेंट प्रूव्ह झाली तर त्यातले कंटेंट काय करता येईल, वाचता येतील आणि ते डॉक्युमेंटच स्वतः बोलणार आहे, तर तुम्ही सांगायची काही गरज नाही आहे. आता बऱ्याचशा ठिकाणी एक्झिबिट पाडायचे वेगळे प्रकार आहेत.
तर काही ठिकाणी एखाद्या डॉक्युमेंटची जेन्युनिटी प्रूव्ह झाली तर ते एक्झिबिट पडतात. काही ठिकाणी डॉक्युमेंटची जेन्युनिटी अँड ट्रुथफुलनेस दोन्ही जर मान्य केले असतील, मीन्स एखादा पार्टी काय म्हणतं आहे की नाही मी फक्त काय करतो की जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट मी ॲडमिट करतो, पण त्यामध्ये जे कंटेंट लिहिलेत ते मी डिस्प्यूट करतो, ते मात्र तुम्हाला इंडिपेंडेंटली प्रूव्ह करावं लागत असेल. मग एक्झिबिट पडण्याचे काय काय प्रत्येक ठिकाणी वेगळे प्रकार आहे. आपण हे कॉशियस राहायला पाहिजे की कोर्ट का ऑर्डर करतं, मीन्स फॉर व्हॉट पर्पज डॉक्युमेंट एक्झिबिटेड, मीन्स ॲट द टाईम ऑफ फायनल हिअरिंगच्या वेळेस मीन्स फायनल आर्ग्युमेंटच्या वेळेस हे मेन्शन करायला पाहिजे की डॉक्युमेंटली सफिशियंटली प्रूव्ह झालं आहे, हे असं प्रूव्ह केलं आहे, ते आर्ग्युमेंटमध्ये करताना मेन्शन करायला पाहिजे सिव्हिल प्रॅक्टिशनरसाठी आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे. बराचसा वेळ घेतला. ॲक्च्युली 2-3 सेक्शनच आहेत, ते महत्त्वाचे सेक्शन आहेत. काय काय बघितलं आज आपण सेक्शन 54 मध्ये बघितले की ऑल फॅक्ट्स, सगळी केस आहे ती ओरल एव्हिडन्सद्वारे प्रूव्ह करता येईल, पण कंटेंटचं डॉक्युमेंट प्रूव्ह करायचं असेल तर डॉक्युमेंट इटसेल्फच लागेल. 55 मध्ये सांगितले की ओरल एव्हिडन्स आहे तो कसा असायला पाहिजे, शाल बी डायरेक्ट असायला पाहिजे, ज्याने बघितलं, ज्याने ऐकलं, ज्याने परसिव्ह केलं, ज्याने ओपिनियन स्वतः फॉर्म केला आहे तो व्यक्ती. 4 प्रकारची व्यक्ती बघितली. एक्सेप्शन सांगितलं की ओपिनियन एक्सप्रेस केलं असेल, ट्रिटाईज म्हणजे एखाद्या बुक्समध्ये रेफर केलं असेल, ओपिनियन रेफर केलं असेल, किंवा डाईंग डिक्लेरेशन बघितलं, रेस जस्ट आहे बघितलं, एक्सेप्शन. प्रोव्हायडेड फर्दर दॅटमध्ये बघितलं की नुसतं डॉक्युमेंटेज येत नाही तर मटेरियल थिंगसुद्धा, मीन्स मॅटर्स बिफोर इट. मटेरियल थिंग मीन्स बऱ्याचशा गोष्टी बघितल्या आपण, शर्ट बघितला, नाईफ बघितलं, लाठी बघितली, स्टिक बघितलं, ते सुद्धा काय येणार आहे कोर्टासमोर येणार आहे. सोबत आपण सेक्शन 160 कोणता बघितला, सेक्शन 168. कोर्ट काय करणार आहे, ऑर्डर करणार आहे की मे ऑर्डर द प्रोडक्शन ऑफ एनी डॉक्युमेंट ऑर अ थिंग, ते डॉक्युमेंट प्रोड्यूस करा कोर्टासमोर, ते सुद्धा सांगणार आहे. आय थिंक आपण आज 2च सेक्शन बघितले, सेक्शन 54 आणि 55 थोडंसं डिटेल घेतलं आहे. आणि 56 एक बघितलं आहे की कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट प्रूव्ह करायचं असेल तर डॉक्युमेंट प्रायमरी इटसेल्फ आणायला पाहिजे, आणि कोणत्या परिस्थितीमध्ये सेकंडरी एव्हिडन्स आणावं लागेल तो डिफरंट पार्ट आहे. आणि प्रायमरी एव्हिडन्स मीन्स डॉक्युमेंट इटसेल्फ प्रोड्यूस फॉर द इन्स्पेक्शन ऑफ द कोर्ट, ते डॉक्युमेंट कोर्टासमोर स्वतःच आणायला पाहिजे. मीन्स ते डॉक्युमेंट आणि थेट संबंध डॉक्युमेंट आणि कोर्टाचा येणार आहे. कोर्ट स्वतः ते डॉक्युमेंट काढून वाचणार आहे आणि बघणार आहे की काय. सोबत आपण एक सेक्शन 94 पण बघितला. 94 मध्ये पण काय सांगितलं की डॉक्युमेंट आहे तो डॉक्युमेंटच मी वाचणार, दुसरं काय वाचणार नाही. पण एक्सेप्शन आहेत पुढे सेक्शन 95 मध्ये वगैरे. आणि महत्त्वाचा पार्ट हा बघितला की ॲडमिशन ऑफ जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट इज अ डिफरंट थिंग अँड ॲडमिशन ऑफ ट्रुथ ऑफ द कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट आर बोथ द डिफरंट थिंग्स. मीन्स आपल्या नोट्समध्ये पण लिहिलं, आपण कुठं लिहिलं, फार महत्त्वाचं वाक्य आहे, ॲडमिशन ऑफ जेन्युनिनेस ऑफ डॉक्युमेंट इज नॉट टू बी कन्फ्यूज विथ द ॲडमिशन ऑफ द ट्रुथ ऑफ द कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट. सो जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट ॲडमिट केली म्हणजे त्यातले डॉक्युमेंटमधले कंटेंटसुद्धा ॲडमिट केलेत असा अर्थ होत नाही. सो कपिल कोर पॅक्स वर्सेस लिमिटेड वर्सेस प्रायव्हेट वर्सेस हरवर्षन लाल 2010ची केस लॉ आहे. छानशी केस लॉ आहे की डॉक्युमेंट कोर्टासमोर प्रोड्यूस केलं आणि त्याला एक्झिबिट पडलं म्हणजे डॉक्युमेंट प्रूव्ह होत नाही, तर त्याची ॲडमिसिबिलिटी आहे ती तुम्हाला सेपरेटली प्रूव्ह करावं लागेल. सो मिअर मार्किंग एक्झिबिट ऑन डॉक्युमेंट डज नॉट डिस्पेन्स विथ द प्रूफ इज रिक्वायर्ड टू बी डन अकॉर्डन्स विथ द लॉ. सो LIC वर्षीच्या रामलाल सिंगमध्ये केससुद्धा सांगितलेली आहे. हे काय आत्ता एवढं डिटेल जाण्याची आवश्यकता नाही आहे, पण ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर लवकरात लवकर ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे एक्झिबिट पडल्यानंतरनं सुद्धा. आणि हे सुद्धा चेक करायला पाहिजे की डॉक्युमेंटला एक्झिबिट पडलं म्हणजे डॉक्युमेंट प्रूव्ह होत नाही. आणि लास्ट कधी कधी काय होतं की जजमेंट प्रोनाऊन्स झाल्यानंतर आपल्याला समजून येतं की डॉक्युमेंट कोर्टाने प्रूव्ह झालेलं नाही आहे, तर मग आपण हे चेक करून घ्यायला पाहिजे की ते डॉक्युमेंट एक्झिबिट पाडलं आहे ते कशासाठी एक्झिबिट पाडलेलं आहे. ते डॉक्युमेंट फक्त आयडेंटिफाय करण्यासाठी दिलेलं आहे की ह्याच्यात वेगवेगळ्या कोर्टाचं वेगवेगळं ओपिनियन आहे, डिफरंट ओपिनियन आहे, प्रत्येक ठिकाणी वेगळी प्रॅक्टिस असते एक्झिबिट पाडायची. तर CPCमध्ये आपण काय बघितलं की प्लेंट फाईल करताना ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करा. मग काही ठिकाणी प्रॅक्टिसमध्ये काय होतं की एक्झामिनेशन चीफ करताना ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करतात. सो त्यातली फक्त माझी जेन्युइन आहे एवढंच फक्त ॲक्सेप्ट करतो आहे आणि त्यातलं कंटेंट मात्र मी ॲडमिट करत नाही, ते डिस्प्यूट करतो आहे. जो डिस्प्यूट करतो आहे म्हणजे ज्याच्या पोटात दुखतं त्यानेच गोळ्या खायला पाहिजेत. मीन्स आपण हे सुद्धा बघितलं की बर्डन लाईज अपॉन द हू चॅलेंज द व्हॅलिडिटी ऑफ डॉक्युमेंट. सपोज बायर सेईंग दॅट नो दिस डॉक्युमेंट इज नॉट व्हॅलिड, ही सपोज टू बी प्रूव्ह दॅट हाऊ द डॉक्युमेंट इज वॉइड. ते डॉक्युमेंट वॉइड कसं त्यांनी प्रूव्ह करावं. पण जनरली प्लेंटिफवरती बर्डन असतं की ते डॉक्युमेंट प्रूव्ह करायचं, तो प्रूव्ह करणार. बर्डन लाईज ऑन हू डिनाय द कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट. जो डिनाय करतो आहे की कंटेंट ऑफ डॉक्युमेंटमध्ये हे लिहिलेलं नाही, ही अमाऊंट नाही आहे, ही अमाऊंट आहे किंवा ही तारीख आहे, हे आमच्यात मॉडिफिकेशन झाले, तो प्रूव्ह करणारा. सो इट इज आता असंही म्हटलं तर प्लेंटिफ इज अ मास्टर ऑफ हिज ओन केस.
प्लीड फर्स्ट लीड लेटर मीन्स एखादं डॉक्युमेंट टेंडर करतो. डॉक्युमेंट टेंडर इन एव्हिडन्स प्लीडिंग डिस्क्लोज इन प्लेंट अँड रिटर्न स्टेटमेंटमध्ये आला पाहिजे. प्रोड्यूस बिफोर द कोर्ट समोर यायला पाहिजे. कोर्टासमोर प्रोड्यूस करत असेल तर ते प्लीडिंगमध्ये रिफ्लेक्शन व्हायला पाहिजे. ते डॉक्युमेंट रेलेवंट असायला पाहिजे. मग ते डॉक्युमेंट रेलेवंट होण्यासाठी ॲडमिसिबल आहे किंवा नाही, मीन्स प्रायमरी डॉक्युमेंटच आहे किंवा नाही हे पहिलं बघावं लागेल ॲज अ जनरल रूल तरी. मग जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट वन्स इट इज प्रूव्ह, मग त्यातलं ट्रुथ ऑफ द कंटेंट्स रीड करता येईल. मग एकदा जे जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट जर प्रूव्ह झाली तर एक प्रिझम्पशन मिळतं की डॉक्युमेंट हे ट्रुथ आहे. त्यातले कंटेंट कोर्ट स्वतः वाचणार आहे. मीन्स डॉक्युमेंटच्या डेफिनेशनमध्ये पण का बघितलं, एव्हिडन्सच्या व्याख्यामध्ये का बघितलं की डॉक्युमेंट प्रोड्यूस बिफोर द कोर्ट फॉर इन्स्पेक्शन. ऑल डॉक्युमेंट्स इलेक्ट्रॉनिक डिजिटल रेकॉर्ड प्रोड्यूस फॉर द इन्स्पेक्शन ऑफ द कोर्ट. मी कोर्ट स्वतः ते काय करणार आहे, इन्स्पेक्शन करणार आहे, स्वतः कोर्ट बघणार आहे आणि मग त्याला प्रिझम्पशन मिळणार आहे की डॉक्युमेंट. एक्झिक्युशन म्हणजे काय, फक्त साईनच नाही तर त्यातले जे कंटेंट आहेत ते वाचलेत, मला समजले आणि मी त्यावरती सही केली, मीन्स एक्झिक्युशन. हा एक्झिक्युशनचा अर्थ होतो. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्स फॉर वॉचिंग.